ऑल राईट, चला स्टार्टिंग करूयात आपण. ओके, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट, जीएसटी ऍक्ट 2017. ओके, आता बघा, या ऍक्ट मध्ये खूप सारी माहिती सांगितलेली आहे. इतकी सारी माहिती आहे की जे माहिती आजपर्यंत तुम्ही वाचली नसालच, राईट. आणि एका एक्झाम साठी पूर्णच्या पूर्ण ऍक्ट जे आहे ते रिवाइज करणं पॉसिबल नाही. त्या ऍक्ट मधले काही मोजके गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या असतात. आता सर, या ऍक्ट मधल्या सर्वात मोजके गोष्टी कोणत्या आहेत? त्या ऍक्ट मध्ये एक टर्म आहे, ज्या टर्मचं नाव आहे RCM, राईट. एनिवन, गुड्स अँड सर्व्हिस ऍक्ट मध्ये एक RCM नावाची टर्म आहे. त्या टर्मचं कोणी फुल फॉर्म सांगू शकते का? एनिवन? 15 मार्क्स डेफिनेटली तुम्हाला मिळणारच आहेत. ऑल राईट, याच्या व्यतिरिक्त दुसरं ऑप्शनच नाही. कारण जे बेस, आता ह्याला हे जर क्वेश्चन एक्झाम मध्ये टाकण्यात गेलं तर मग ते काही कामाचं नाही. करेक्ट. फर्स्ट आन्सर स्नेहाचा आलेला आहे. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, राईट, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. राईट. याच्यामध्ये सप्लायर आहे तो टॅक्स न पेड करता कस्टमर कडून टॅक्स वगैरे पेड करण्यात येतं. हा याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फुल फॉर्म ऑफ RCM इन केस ऑफ जीएसटी वगैरे. तर लक्षात ठेवायचं, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. ओके, त्याच्यानंतर त्याच जीएसटी ऍक्ट मध्ये आणखी एका ठिकाणी दिलेला आहे NAA. एनिवन, कोणी सांगू शकते NAA काय आहे काय नाही ते? एनिवन? अनेक वेळेला असं होतं की टॅक्सचे जे रेट असतात ते कमी होत असतात, राईट. बट सप्लायर जे असतात ते गव्हर्नमेंट टॅक्स रेट्स कमी न करता कस्टमर कडून अगोदरच्या जुन्या जास्तीत जास्त टॅक्स रेटनं कस्टमर कडून वस्तूची म्हणजे वस्तू विकत असतात, राईट. म्हणजे सपोज एखादी एक वस्तू आहे जी अगोदर 18% जीएसटी मध्ये होती, आता 12% मध्ये आली, आणि मग सेलर जे आहे, सप्लायर, ते कस्टमर कडून 18% न विकायला, 18% त्याला द्यायला, गव्हर्नमेंटला 12% पेड करायला, 6% स्वतःच्या खिशामध्ये टाकायला. तर याशा काही गोष्टी होऊ नये म्हणून याच्यावर देखरेख करण्यासाठी NAA ची स्थापना करण्यात आलेली असते किंवा याच्यावर देखरेख करते. फुल फॉर्म पुन्हा एक वेळेस स्नेहाचं करेक्ट आन्सर आलेला आहे, नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग अथॉरिटी. नॅशनल अँटी प्रॉफिटरिंग ऍक्टिव्हिटी, सॉरी माय बॅड, अथॉरिटी, राईट. बॅच परचेस केल्यानंतर जे अगोदरचे जुने नोट्स आहेत ते तर तुम्हाला मिळतीलच मिळतील, बट जे रिव्हिजनचे लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होतील, आणि हा PDF सुद्धा अवेलेबल होईल. आणि या व्हिडिओच्या शेवटी सध्या स्टुडंट्स मध्ये सर्वात जास्त डिस्कशन असलेला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, की सर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शी रिलेटेड, IT शी रिलेटेड या एक्झामला क्वेश्चन येऊ शकते का? येऊ शकते, बट कन्फ्यूज मध्ये जाऊ नका. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा पार्ट वेगळा आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग हा पार्ट वेगळा. ऑल राईट, तर तुम्हाला प्रश्न येऊ शकते कम्प्युटर इन अकाउंटिंग वर, राईट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वर येऊ शकत नाही. बट नोट्स देत असताना मी बॅच मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर इन अकाउंटिंग दोन्ही देईन, आणि या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल थोडस माहिती सुद्धा सांगेन आणि MCQ सुद्धा आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करूयात. ओके, चलो. जीएसटी ऍक्ट मध्ये हे 2 पॉइंट सर्वात महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर या 2 गोष्टीबद्दल तर मी सांगितलं. आणखी 2 गोष्टी मी तुम्हाला आज होमवर्क म्हणून देईल. ज्यांनी ज्यांनी बॅच परचेस केलेली आहे त्यांनी ह्या 2 गोष्टीबद्दल इथे लिहून घ्यायचं व्यवस्थित. त्यातलं सर्वात पहिलं आहे ISD, राईट. ISD चं फुल फॉर्म आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. अँड नेक्स्ट आहे टॅक्सेबल इव्हेंट.
टॅक्सेबल इव्हेंट हे तुम्हाला 2 टॉपिक्स मी देतोय ऍज अ होमवर्क. हे व्यवस्थित स्ट्रीम संपल्यानंतर आपल्या जीएसटीच्या नोट्स मध्ये जायचं बॅच मध्ये, तिथून या दोन्ही शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यायचा, याच्यावर आधारित इथे एमसीक्यू तुम्हाला मिळेल. ऑलराईट, जीएसटी मध्ये हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. तसं तर बाकी सर्व गोष्टी आपण ऑलरेडी बॅच मध्ये मी तुम्हाला शिकवलं, एमसीक्यू मध्ये सांगितलं, बट त्यातल्या त्यात जर आणखी जर काही सर इम्पॉर्टंट असेल तर हे 4 गोष्टी आहेत. ओके, कट टू दिस. आपण आता जाऊयात आपल्या नेक्स्ट ऍक्ट कडे, कारण आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये सर्व ऍक्ट डिस्कस करायचे. नेक्स्ट ऍक्टचं नाव आहे आपल्या सर्वात इम्पॉर्टंट द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. ऑलराईट, भारतीय भागीदारी कायदा 1932. राईट, आता या ऍक्ट मध्ये ओके, या ऍक्ट मध्ये खूप सारे टर्म्स आहेत. राईट, इन्कम टॅक्स ऍक्ट नंतर किंवा कंपनीज ऍक्ट नंतर सर्वात मोठा ऍक्ट जर बघायला गेलं तर हाच आहे. याच्यामध्ये मॅक्सिमम जे क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहेत किंवा विचारल्या जाऊ शकतात ते म्हणजे सेक्शन 8. सेक्शन 8 जे की असेल रजिस्ट्रेशन. राईट, पार्टनरशिप बिझनेस आहे ते कंपल्सरी रजिस्टर्ड करावं लागतं. जर तुम्ही 12वीचे कॉमर्सचे पुस्तकी हाताळलात एक वेळेस, 12वी कॉमर्स मध्ये अकाउंट, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन ऑफ अ पार्टनरशिप इज अ कंपल्सरी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. बाकी राज्यामध्ये ऑप्शनल वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अबाउट 2005 पासून ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. राईट, रजिस्ट्रेशन ऑफ फर्म. त्याच्यानंतर सेक्शन 34. राईट, सेक्शन 34 नीट लक्षात घ्या. सेक्शन 34 इज ऑल अबाउट म्युच्युअल राइट्स अँड ड्युटीज. ऑल राईट, आता म्युच्युअल राइट्स अँड ड्युटीज म्हणजेच काय की भागीदारांचे काही अधिकार असतात, कर्तव्य वगैरे असतात. राईट, तर हे जे राइट्स अँड ड्युटीज आहेत हे ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या वेळेसचे राइट्स अँड ड्युटीज, रिटायरमेंट, एखादा एक पार्टनर रिटायर होत असेल तर त्यावेळेस त्याचे काय राइट्स अँड ड्युटीज आहेत, एखादा भागीदार डिसीड झाला तर राइट्स अँड ड्युटीज आहेत, आणि त्याप्रमाणे त्याचे सेक्शन सुद्धा वेगवेगळे आहेत. आणि असं एखादी गोष्ट ज्याच्यावर मल्टिपल सेक्शन्स, विविध एकसारखीच गोष्ट, आता राइट्स अँड ड्युटीज म्हणल्यानंतर मुलांना कळतच नाही की बाबा राइट्स अँड ड्युटीज मला, तर मॅक्सिमम जण काय करतात 34 वर येतात. बट प्रत्येक परिस्थितीतले राइट्स अँड ड्युटीज वेगवेगळ्या असतात. सो ते कन्फ्युज मध्ये न जाता ज्या ज्या ठिकाणी राइट्स अँड ड्युटीज तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे, प्रत्येक सिच्युएशन मधले ते व्यवस्थित एक वेळेस चेक करायचे. ओके, डन. त्याच्यानंतर आणखी 2 टर्म पार्टनरशिप ऍक्ट मधले की जे थोडेसे किचकट आहेत आणि ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्यातलं पहिलं आहे पार्टनरशिप ऍट विल. हे पार्टनरशिप ऍट विल हे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. अँड सर्वात इम्पॉर्टंट टर्म ते म्हणजे एक्सपल्शन. एक्सपल्शन ऑफ पार्टनर, हे 2 टर्म्स सर्वात महत्वाचे आहेत. जे स्टुडंट्स थोडस लेट जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना एका मिनिटाच्या माहिती सांगतो की तुम्हाला हे सर्व वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. स्ट्रीम संपल्यानंतर जे गोष्टी मी होमवर्कला देईन त्याचं एक वेळेस रिव्हिजन बॅच मधून फाइंड आउट करायचं आहे, बॅच मधल्या नोट्स मधून. ओके, आणि आजच्या आज करून टाकायचं आहे. 25 पैकी 15 मार्क इथून फिक्स आहेत, कारण आपण याच्यामध्ये सर्व ऍक्ट, इन्कम टॅक्स, सर्व गोष्टी आज डिस्कस करणार आहोत जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं. आज सकाळपासूनच मला खूप सारे कॉल्स वगैरे येत आहेत, बट मी सकाळी 8 पासून ते 11 पर्यंत 12वीच्या एक्झामच्या लाईव्ह सेशन्स मध्ये होतो, जे की त्यांच्या बिग बुल बॅच मध्ये होते, आणि मग त्याच्यानंतर थोडंसं ब्रेक घेऊन मी लगे ह्या सेशनला आलेलो आहे. ओके, सो इफ इन केस तुम्ही कॉल मेसेज केला असाल तर
तसंच राहू द्या, मी ते चेक करेन. ओके, ग्रेट. चलो नेक्स्ट आहे, नेक्स्ट ऍक्ट द कंपनीज ऍक्ट. दोन 2013, द कंपनीज ऍक्ट 2013. 3 वाजलेले आहेत, 5 पर्यंत इझिली सेशन चालेल, त्याच्यानंतर पाहू. ओके, झालं पॉसिबल तर 2 पार्ट मध्ये घेऊ, नाहीतर मग एकाच पार्ट मध्ये संपून टाकण्याचा प्रयत्न असेल. कंपनीज ऍक्ट 2013 बघा, अनदर ऍक्ट जे की इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात आणि सर्वात मोठ्या ऍक्ट्स पैकी एक आहे. ओके, तर कंपनी ऍक्ट्स मध्ये जेव्हाही तुम्ही अभ्यासाल, काही टर्म्स मी तुम्हाला लिहून देतो, त्या टर्म्स जिथे जिथे असतील ते पूर्ण लाईन वाचायची आहे आणि ट्राय टू फाइंड आउट, फिगर आउट करायचा प्रयत्न करायचा आहे की तिथं काही वन लाइनर क्वेश्चन्स बनू शकतात का. जर बनत असेल, हायलाइटरना हायलाइट करायचं आहे तिथं. ओके, सर्वात पहिलं याच्यामधली इम्पॉर्टंट टर्म आहे MOA. एनीवन, कोणी सांगू शकेल? दोन गोष्टी आहेत, MOA अँड AOA. राईट. MOA चं फुल फॉर्म मेमोरंडम ऑफ असोसिएशन, त्यानंतर AOA चं फुल फॉर्म आहे आर्टिकल ऑफ असोसिएशन. आता दोन्हीमध्ये फरक काय आहे की हा जो मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे, राईट, हा मेमोरंडम ऑफ असोसिएशन पूर्णपणे कंपनीचे जे आउटलाइन्स करतो, कंपनीचे ऑब्जेक्ट्स आहेत, कंपनीचे पॉवर्स आहेत, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन जे आहे, राईट, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ते कंपनीचे रूल्स, जे इंटरनल मॅनेजमेंट असते, इंटरनल गव्हर्निंग जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं, त्याचे काही नियम वगैरे आहेत, ते आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CSR. आणखी एक इम्पॉर्टंट टर्म, CSR मीन्स कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. याच्याशी रिलेटेड चांगलं एक पॅरेग्राफ आहे, त्याच्यावर थोडंसं फोकस करा, ते सुद्धा महत्वाचं आहे. CSR नंतर AGM. आता AGM जर पॉइंट आलं तर तुम्ही कशा कशाला फोकस कराल? AGM म्हणजेच काय? अॅन्युअल जनरल मीटिंग. कधी बोलवण्यात येते? वर्षातून 2 वेळेस बोलवण्यात येते. कशासाठी बोलवण्यात येते? कंपनीशी रिलेटेड डिसिजन घेण्यासाठी, डिव्हिडंडशी रिलेटेड डिसिजन घेण्यासाठी. त्याच्यामध्ये कोण कोण येतात त्या AGM मध्ये? बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, शेअर होल्डर्स असतात, इन्व्हेस्टर्स असतात. किती दिवस अगोदर नोटिफिकेशन द्यावं लागते मीटिंगच्या वगैरे अगोदर. असे लगेच तिथल्या तिथे जे क्वेश्चन्स आहेत ते फाइंड आउट करायचं. ओके, तरच फटाफट क्विक रिव्हिजन होतं, अदरवाईज नाही. आता AGM सारखा आणखी कोणती एक मीटिंग असते का? यस, AGM साठी आणखी एक मीटिंग असते, त्या मीटिंगला म्हणतात EGM, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. कोणती मीटिंग असते? एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. राईट. आता हे जनरल मीटिंग का बोलवण्यात येते, काय नाही, सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. ओके, हे तर काही महत्वाचे आहेतच. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये एक टर्म, ते म्हणजे NCLT. एनीवन, कोणी सांगू शकते? NCLT. NCLT हे सर्वात महत्वाचं आहे. कंपनी काय म्हणजे कंपनी काय काळे काम करायली, काय नाही, कोणाची लूट वगैरे करायली का, काही चुकीचे काम वगैरे करायली का, काय नाही, हे ह्या सर्व गोष्टीवर देखरेख करायचं काम NCLT करते. NCLT चं फुल फॉर्म काय? नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. राईट, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. याच्यासारखंच आणखी एक असते, राईट, ते म्हणजे NCLAT, नॅशनल कंपनी लॉ अफिलिएट ट्रिब्युनल. राईट, हे दोन गोष्टी याच्यामध्ये असतात. राईट. त्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे ROC. फुल फॉर्म तुम्हाला बॅच मधल्या PDF मध्ये मिळून जाईल की हे ROC म्हणजेच काय एक्झॅक्ट, हे ROC चं काम काय आहे, काय नाही, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ऑलराईट, डन. हे काही शॉर्ट फॉर्म्स जे की ऍब्रिव्हिएशन स्वरूपात एक्झामला विचारले जाऊ शकतात, किंवा या सर्व गोष्टीवरून तुम्हाला एक वन लाइनर क्वेश्चन जे आहे ते एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक कंपनी ऍक्ट मधलं आणखी एक टर्म आहे, त्याचं टर्मचं नाव आहे
कंप्लायन्स सर्टिफिकेट, जे मी रेड कलर मध्ये लिहायलो, इमिडिएटली क्लास संपल्यानंतर तुम्हाला आजच्या आजच ते वाचून घ्यायचे. ओके, कंप्लायन्स सर्टिफिकेट म्हणजेच काय, आपल्या महावितरणच्या बॅच मध्ये त्याचे नोट्स टाकलेले आहेत. ओके, की एक्झॅक्ट कंप्लायन्स सर्टिफिकेट काय असतं, कधी हे कंप्लायन्स सर्टिफिकेट काढण्यात येतं, काय नाही ते. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं एखादं एक सेक्शन जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे सेक्शन 55. इट्स ऑल रिलेटेड अबाउट रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. राईट, कंपनीनं जे प्रिफरन्स शेअर्स वर पैसे वगैरे घेतले होते, प्रिफरन्स शेअर्स वगैरे विकून, ते जेव्हा कंपनी पैसे परत करत असते तर त्या प्रक्रियेशी रिलेटेड जे पण गोष्टी आहेत हे सेक्शन 55 मध्ये सांगण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट सेक्शन ते म्हणजे सेक्शन 195 प्रोहिबिशन ऑन इनसाइडर ट्रेडिंग. कंपनीचे अंतर्गत जे गोष्टी वगैरे असतात ते बाहेर वगैरे पडू नये, कारण कंपनीच्या इंटरनल गोष्टी जर बाहेर पडले तर कंपनीचे स्टॉक जे आहे ते इझिली मॅनिप्युलेट वगैरे करता येते. राईट, त्यामुळं इनसाइडर ट्रेडिंग वर बंदी, कंपनीच्या आतले गोष्टी बाहेर जाऊ द्यायचं नाही, अदरवाईज त्याच्यावर बंदी येईल. राईट, तर हे सेक्शन 195 मध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. ओके, आतापर्यंत आपण 3 ऍक्ट बद्दल डिस्कस केला स्ट्रीम सेशन चालू झाल्यापासून. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट बद्दल कोणते कोणते महत्वाच्या गोष्टी आहेत, होमवर्क साठी जे जे गोष्टी दिलेल्या आहेत ते तुम्हाला मार्क्स असं केलेलं आहे. ऑल राईट, आणि हे तुम्हाला आजच्या आज आपल्या महावितरणच्या बॅच मधून फाइंड आउट करायचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट ते म्हणजे, डोंट वरी, अधूनमधून मी ऍक्ट्स घेत जाईन, बट ऍक्ट्स बोर झाले की लगेच जम्प करेन दुसऱ्या एका छोट्याशा टॉपिकवर. ओके, म्हणजे तुम्हाला पण सुद्धा आहे ना असं जड जाणार नाही. नसता मग असं होईल की ते मी माझा फ्लो मध्ये सिलेबस कंप्लीट करण्यासाठी फटाफट मी शिकवत जाईन, पण ते लेक्चर तुम्हाला जड गेलं तर मग अवघड आहे. जड लेक्चर जड जाणं म्हणजेच काय, आमच्या 12वीच्या मुलांच्या भाषेत, करायची इच्छा आहे, बघायलो मी, पण दिमागामध्ये घुसना गेले, त्याला लेक्चर जड जाणं म्हणतात. ओके, सो मधून हलकं फुलकं लाईट जे तुम्हाला झेपेल अशा गोष्टी मी घेईन. टाइप ऑफ ऑडिट, चला फटाफट सांगा बरं, ऑडिट्सचे प्रकार किती किती आहेत, कोणते कोणते ऑडिटचे प्रकार आहेत तुम्हाला माहित असलेलं. ओके, आपण लगेच चेक करूयात कोण कोण नाव सांगेल पोरांपैकी. टाइप ऑफ ऑडिट्स, इंटरनल, एक्सटर्नल. राईट, नाव याला पण स्टार्ट झाले मुलांकडून. ओके, तसं तर खूप सारे प्रकार आहेत, बट सर्वात पहिला इथं लिहिन मी एक्सटर्नल ऑडिट. एक्सटर्नल ऑडिट जे आहे ते कंपनीच्या बाहेरच्या माणसाकडून करण्यात येतं. ओके, कंपनीचा जो बाहेरील व्यक्ती असतो त्याच्या मार्फत कंपनीचं ऑडिट करण्यात येतं. इट इज कंडक्टेड बाय पर्सन हु इज नॉट अ मेंबर ऑफ नॉट अ एम्प्लॉई ऑफ अ कंपनी. असा व्यक्ती मार्फत एक्सटर्नल ऑडिट करण्यात येतं जो कंपनीचा काय म्हणतात ते मेंबर एम्प्लॉई नसतो. ओके, त्याच्यानंतर त्याच्या ऑपोजिट, एक्सटर्नलच्या ऑपोजिट इंटरनल ऑडिट. इंटरनल ऑडिट जे आहे ते कंपनीच्याच एका व्यक्तीमार्फत करण्यात येतं. झाले दोन प्रकार, इंटरनल ऑडिट अँड एक्सटर्नल ऑडिट. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रकार फायनान्शियल ऑडिट. बघा, ऑडिटचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स फक्त टाइप्स तर आहेतच, त्याचबरोबर तिथून खूप सारे वन लाइनर क्वेश्चन सुद्धा होऊ शकतात. राईट, डॉट डॉट ऑडिट इज कंडक्टेड बाय अ पर्सन हु इज नॉट अ एम्प्लॉई ऑफ अ कंपनी, आणि मग खाली त्या ऑडिटच्या प्रकाराचे नाव. मग त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे बाबा असं कोणतं ऑडिट आहे की जे एका मेंबर कडून कंडक्ट करण्यात येते जो आपल्या व्यवसायाचा एम्प्लॉई नसतो. मग अशा वेळेस तुम्हाला आन्सर काय लिहायचं तिथं, एक्सटर्नल ऑडिट. ऑलराईट, आणि जर व्यवसायाचा मेंबर असेल तर मग इंटरनल ऑडिट तुम्हाला असं तिथं आन्सर
लिहायचा. हे झाले 3 प्रकार. त्याच्यानंतर फायनान्शियल ऑडिट आहे. फायनान्शियल ऑडिट कशासाठी कंडक्ट करण्यात येतं की आपल्या बिझनेसचे, आपल्या फर्मचे, ऑलराईट, जेवढेही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते जर वापस एक वेळेस चाळायचं असेल, वापस त्याला छाननी करायची असेल, चेकआउट करायचं असेल सर्व गोष्टी, तर फायनान्शियल ऑडिट करण्यात येतं. ऑलराईट. आता नॉट ओनली दिस, बट ह्याच्या व्यतिरिक्त आणखी 2-3 ऑडिट्स आहेत ज्याची मी नावं इथं स्टेप बाय स्टेप फटाफट लिहून टाकतो, ज्याच्यावर तुम्हाला एक वेळेस गो थ्रू करायचं आहे. ज्याचेही तुम्ही क्लास जॉईन केला त्या सरांच्या नोट्स मध्ये चेक करा, कुठे ना कुठे दिलेलं असते. नसेल तर ऍट द एंड प्ले स्टोरला जा, DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, महावितरणच्या भरती बॅचवर DA280 कोड अप्लाय करून 1500 ची बॅच तुम्हाला 300 रुपयामध्ये मिळून जाईल. ओके, डन. त्याच्यानंतर आहे ऑपरेशनल ऑडिट. आता मी टाइप्स फटाफट लिहून टाकतो इथं. ओके, कंप्लायन्स ऑडिट, तुम्ही सुद्धा वहीवर फटाफट नोट डाऊन करा. कंप्लायन्स ऑडिट, IT ऑडिट, परफॉर्मन्स ऑडिट, फॉरेन्सिक ऑडिट, इंटिग्रेटेड ऑडिट, स्पेशल पर्पज ऑडिट, स्टॅच्युटरी ऑडिट. डन, राईट. हे काही पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. डन. ओके, ऑडिटशी रिलेटेड जस्ट 1 सेकंड. चॅट ऑप्शन पण राईट. चला आता नेक्स्ट ह्याच्यापेक्षा याच्याशी रिलेटेड आणखी एक इम्पॉर्टंट टर्म. ओके, ते म्हणजे तुम्हाला एक वेळेस व्यवस्थित फोकस करायचं आहे. त्या टर्मचं नाव आहे, हे बघा, 3 बद्दल तर माहिती मी सांगितलंय. ओके, की एक्सटर्नल ऑडिट, इंटरनल ऑडिट आणि फायनान्शियल ऑडिट. बाकी वेळेची कमतरता, हे सर्व पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या. याच्यावर 1 लाइनर क्वेश्चन्स वाट बघायत आहेत तुमचे. ओके, त्यामुळं व्यवस्थित कंप्लायन्स ऑडिट, IT ऑडिट कधी करण्यात येते काय नाही हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक इम्पॉर्टंट टर्म आहे, ज्या टर्मचं नाव आहे, फक्त तुम्ही मला थम्स अपचे इमोजी शेअर करा तुम्ही ते टर्म वाचलंय का. टर्मचं नाव आहे ऑडिट टेक्निक्स. ऑडिट टेक्निक्स हे तुम्ही एक ना एक वेळेस वाचलंय का? एनीवन? टेक्निक्स ऑफ ऑडिट कोणी म्हणतात किंवा ऑडिट टेक्निक्स कोणी त्याला म्हणतात, राईट, जे की तुम्हाला दिलेले आहेत. CAATS, राईट. आय होप एक वेळेस तुमच्या डोळ्याखालून ते गेलेले असतील. कम्प्युटराइज असिस्टेड ऑडिट टेक्निक्स, कम्प्युटराइज असिस्टेड ऑडिट टेक्निक्स हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, देन मला सांगा, ऑडिटशी रिलेटेड तुम्हाला कोणत्या ऍक्ट मध्ये माहिती सांगितली असेल की ऑडिट हा जो टर्म आहे तो कोणत्या ऍक्ट मध्ये येतो? प्रॉपर ऑडिट किंवा ऑडिट जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम कंपनी करतात, बरोबर आहे. तर ऑडिटशी रिलेटेड साधं सिंपल लॉजिक आहे की कंपनी ऍक्ट मध्ये माहिती देण्यात येईल. ऑलराईट, तर आता कंपनी ऍक्ट मध्ये ऑडिट्स बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. तर 2 गोष्टी जे तुम्हाला माहित पाहिजे ऑडिटशी रिलेटेड, तस तर खूप सारे सेक्शन्स एका कंपनी ऍक्ट मध्ये ऑडिटशी रिलेटेड दिलेले आहेत. बट आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? आपल्याला फोकस करायचा आहे सर्वात पहिला अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर. कुठं स्पेलिंग मध्ये 19-20 चा फरक आला तर समजून घ्या. ओके, जास्त असं मनावर घेऊ नका. अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर, समजा एका ऑडिटरची अपॉइंटमेंट करायचं असेल
तर काय करायचं, अजित दगडेचं म्हणणं पण लगे आलं की सर सेक्शन 139, व्हेरी गुड. नॉट ओनली अजित बट ऑल्सो आकाश, दास, श्याम, राईट, प्राजक्ता. सेक्शन 139 हा तुम्हाला पूर्णपणे दिलेला आहे. एका ऑडिटरची जर अपॉइंटमेंट करायचं असेल तर कोणतं सेक्शन पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑडिटर्स रिपोर्ट. बाबा एका ऑडिटर्सनं जर रिपोर्ट तयार केली, तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे सेक्शन 145 मध्ये. सेक्शन 145 मध्ये त्याच्याबद्दल माहिती सांगण्यात आलं आहे. ओके, आता तुम्हाला थोडस एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचे आणि सर्च करायचं आहे टाइप्स ऑफ रिपोर्ट. ऑडिटर जे आहे जो रिपोर्ट तयार करतो तो टाइप्स ऑफ रिपोर्ट, त्याला ते काय असतं त्याच्यावर सुद्धा वन लाइनर येऊ शकतात. एक वेळेस ओन लेवलवर व्यवस्थित फाइंड आउट करून ठेवा की टाइप्स ऑफ रिपोर्ट काय असतं. ऑल राईट, डन. आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे हा सेशन संपल्यानंतर व्यवस्थित त्याचे नोट्स वगैरे काढायचे, किंवा जे कागदावर तुम्ही लिहिला ना, जे लेट जॉईन झाले त्यांना सांगतो, जे जे रेड कलर्स मध्ये मी इथे लिहायलो ह्या याच्यामध्ये तुम्हाला ते सर्व त्या कागदावर लिहायचे आहेत. ओके, आणि सेशन संपल्यानंतर तुमच्या पर्टिक्युलर टीचरच्या बॅच मधून किंवा आपल्या बॅच मधून तुम्हाला ते नोट्स वगैरे फाइंड आउट करायचे आहेत. ओके, एवढं तुम्ही सोपं काम करू शकता. डन. चलो नेक्स्ट आपण आता फोकस करूयात याच्यानंतर तो पार्ट आहे आपला इन्कम टॅक्स ऍक्टचा. ओके, अधून मधून ऍक्ट घ्यावाच लागतात. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. हा, आता इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये मेजर फोकस तुम्हाला जास्तीत जास्त फोकस सर्वात अगोदर ठेवायचा आहे. जेव्हा आपण इन्कम टॅक्स ऍक्टचा तुम्ही अभ्यास करता या एक्झाम साठी किंवा अदर दुसऱ्या कोणताही एक्झाम साठी, तर सर्वात अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की हेड ऑफ इन्कम्स कोणते कोणते आहेत. हेड ऑफ इन्कम्स कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके, हेड ऑफ इन्कम्स नंतर टोटल 5 हेड्स आहेत, ऑलरेडी सांगितलेलेच आहेत, बस एक वेळेस वाचून घ्यायचं. ओके, आणि प्रॉपर पद्धतीने वाचायचं. त्यानंतर टीडीएस म्हणजेच काय, टीसीएस म्हणजेच काय, टीडीएस अँड टीसीएस. कारण ह्या टोटल ऍक्ट मध्ये, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये टोटल 298 कलमा सेक्शन्स आहेत आणि 14 परिशिष्ट शेड्यूल्स आहेत. डन. हा, त्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे कॅपिटल गेन. राईट, परवा जे बजेट झालं होतं, बजेटचा एक व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आला होता की कॅपिटल गेन म्हणजेच काय. सपोज 10 वर्षाखाली तुम्ही एक फ्लॅट घेतला होता, त्याची किंमत होती सपोज 40 लाख, आणि आज 10 वर्षानंतर त्या 40 लाखाच्या फ्लॅटची किंमत जी आहे ते 1,40,00,00,000 झाली, तर 1 करोड रुपये हा तुमच्यासाठी कॅपिटल गेन आहे. इफ इन केस ऍट दिस मोमेंट तुम्ही जर फ्लॅट ते विकायला काढलात तर मग तुम्हाला कॅपिटल गेनवर टॅक्स वगैरे पेड करावं लागतं. आता कॅपिटल गेन जे आहे ते एका वर्षाच्या आत तुमच्या संपत्तीच्या किमती वाढल्या तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल कन्सिडर केलं जातंय, आणि एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर विकत असाल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन कन्सिडर केल्या जाते. ओके, हे गोष्ट बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. सो कॅपिटल गेन. त्याच्यानंतर या ऍक्ट मधला सर्वात महत्वाचा सेक्शन कधीही इन्कम टॅक्स ऍक्ट आलं तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं चर्चा येते किंवा सर्वात पहिलं एंट्री करते ते म्हणजे सेक्शन 80. राईट, डिडक्शन म्हणजे असे कोणते कोणते इन्कम्स वगैरे आहेत किंवा सोर्सेस आहेत, गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही खर्च वगैरे केला तर तुम्हाला टॅक्स पेड करायची गरज नाही, हे सेक्शन 80 मध्ये सांगण्यात आलेला आहे. आता सेक्शन 80 मध्ये तर खूप सारे गोष्टी येत असतात.
राईट. सेक्शन 80 मध्ये हे त्यासाठी काम करते, त्यासाठी काम करते. त्यातल्या त्यात जर सर्वात महत्वाचं जर बघायचं असेल तर सेक्शन 80 मध्ये 80C इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन 80C हा स्टँड करतो डिडक्शन इन रिस्पेक्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. करंट सिच्युएशन मध्ये 1.5 लाख पर्यंतची गुंतवणूक आहे, एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स आहे, डिडक्शन करण्यात आलेला आहे 80C नुसार. ओके डन. त्याच्यानंतर एनीवन कोणी सांगू शकते 80C इन्व्हेस्टमेंट साठी असेल तर 80D कशासाठी आहे? आपण शाउट आउट देऊयात, जो उत्तर सांगेल त्याच्या नावाला. सेक्शन 80D कशासाठी असेल? राईट राईट राईट. सर्वात फर्स्ट आन्सर आलेला आहे 80C साठी. सोनाली आय थिंक मेडिकल, निखिल मेडिक्लेम, राईट. योगेश लाखे मेडिकल इन्शुरन्स, राईट, तेच येतात. ओके. सो सेक्शन 80C जे आहे ते पूर्णपणे आहे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. शब्द लक्षात ठेवा, काय शब्द आहे? हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम साठी. ओके, इथे लिहितो मी. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम साठी. व्हेरी गुड, डन, ग्रेट. चला त्याच्यानंतर बघा, इन्कम टॅक्स ऍक्ट बद्दल आपण डिस्कशन केलं. आता आणखी थोड्या वेळानं आपण याच्यातलेच काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत, बट ते इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये कन्सिडर न करता आपण इन्कम टॅक्स सब्जेक्ट मध्ये कन्सिडर करूयात. ओके, कारण ऍक्ट मध्ये पण काही सेक्शन्स, सबसेक्शन्स वगैरे असतात, प्रोव्हिजन्स असतात, बट सब्जेक्ट मध्ये अपार्ट फ्रॉम दिस काही महत्वाच्या गोष्टी असतात. बरं मला सांगा, चेक, ऍक्सिस बँकेचा चेक असेल, कोणत्याही बँकेचा चेक असेल, ओके, तर चेकनं जर एखादा एक व्यवहार करत असाल तर मग ते जे चेकशी रिलेटेड व्यवहार आहे त्या व्यवहाराशी रिलेटेड प्रोव्हिजन्स, टर्म्स, कंडिशन्स कोणत्या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत? जसं किती इन्कम टॅक्स पेड करायचं, काय नाही, ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट बद्दल सांगण्यात आलेलं आहे. बट एखादा चेक असेल, राईट, धनादेश असेल, त्याच्याशी रिलेटेड कशामध्ये सांगण्यात आलं? यस, निखिलचं करेक्ट आहे. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कधी अप्लाय करण्यात आला, कधी लागू करण्यात आला? नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट सुद्धा एक जुन्या ऍक्ट पैकी एक आहे, 1881. ओके, इथे लिहून टाकतो मी. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. तुम्ही सगळे कधी ना कधी तुमच्या लाईफ मध्ये 12वी कॉमर्स मधून मे बी पास आउट झालेला असाल, काही जण सायन्सचे आहेत, बट 12वीची ते एकदम नॉस्टॅल्जिक दिवस आठवा, जेव्हा तुम्ही ट्युशनला वगैरे जात होता अकाउंटच्या, तर तिथं एक चॅप्टर होतं बिल्स ऑफ एक्सचेंज. तर बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये या धड्याचा उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये एक बिल ऑफ एक्सचेंज मध्ये जसं गणित असतात ना, गणितामध्ये एक पार्ट येतो की जिथं बिलाचा जो ड्रॉवी असतो, ओके, तर तो बिलाचा ड्रॉवी पैसे देत नाही ड्यू डेटच्या दिवशी. मग तो बिल काय होत असतो? तो बिल डिसऑनर होत असतो, राईट. आणि मग बिल डिसऑनर झालं की जो बिलाचा ड्रॉवर आहे, तो बिलाचा ड्रॉवर जो आहे तो कोणाकडे जाऊन पैसे पेड करत असतो? त्या व्यक्तीचं नाव लक्षात येते का? बिल डिसऑनर झाल्यानंतर बिलाचा ड्रॉवर जो आहे तो त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडे जाऊन बिल नोटेड करून घेत असतो आणि तिथे काहीतरी पैसे देत असतो. त्या व्यक्तीला काय म्हणतात? बाय प्रोफेशन तो जो व्यक्ती असतो तो CA किंवा लॉयर असतो, त्याची नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत करण्यात येते. एनीवन? करेक्ट करेक्ट. त्या व्यक्तीला म्हणतात नोटरी पब्लिक, राईट. आणि नोटरी पब्लिक जे कामकाज करत असतो तो पूर्णपणे कामकाज करत असतो
द नोटरीज ऍक्ट 1952 नुसार, द नोटरीज ऍक्ट 1952 नुसार, राईट. नोटरीजचं काम काय आहे? बिल नोटेड करून घेणं, राईट, आणि मग नोटिंग चार्जेस ड्रॉवर मार्फत त्या नोटरी पब्लिकला देण्यात येतात, किंवा समटाइम्स तो बिल नोटेड केल्यानंतर त्याला सर्टिफिकेट ऑफ प्रोटेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा सर्टिफिकेट ऑफ प्रोटेस्ट किंवा प्रोटेस्ट नावाची एक छोटीशी टर्म आहे, त्याबद्दल नोट्स ऑलरेडी मी लिहून दिलेले आहे. ओके, नोटरीज ऍक्ट जे आहे ते 1952च आहे, द नोटरीज ऍक्ट 1952. आता ह्या नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत. आता नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 12वीच्या आधारावर तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण 12वीला बिल्स ऑफ एक्सचेंज नावाचा चॅप्टर आहे. ओके, आणि 11वीला सोर्सेस अँड डॉक्युमेंट्स रिलेटेड फॉर अकाउंटिंग नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये क्रॉस चेक, बिअरर चेक याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ते सर्व या ऍक्ट मध्ये येत असतात. ओके, तर याच्यामध्ये सर्वात पहिलं पॉइंट तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे या ऍक्ट मध्ये, टाइप ऑफ पार्टीज. टाइप ऑफ पार्टीज, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टर्म, ज्याच्यावर वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतात, ते म्हणजे टाइप ऑफ पार्टीज नंतर प्रेझेंटमेंट. ओके, की एक्झॅक्ट प्रेझेंटमेंट काय, त्या प्रेझेंटमेंटची डेट काय असते, काय नाही, काय एक्झॅक्ट प्रेझेंटमेंटला म्हटलं जाते ते. ओके, 3 पार्टीज असतात, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई, राईट. 3 पार्टीज असतात, ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. ओके, डन. त्याच्यानंतर आहे प्रेझेंटमेंट नंतर क्रॉसिंग. क्रॉसिंग ऑफ अ चेक, की एक्झॅक्ट क्रॉसिंग ऑफ अ चेक म्हणजेच काय, तर तुम्हाला माहित आहे की चेकच्या लेफ्ट हँड साइड कॉर्नरला 2 पॅरलल लाईन ड्रॉ केलं की नॉर्मल बिअरर चेकचं रूपांतर क्रॉस चेक मध्ये होत असतं, बट त्याचे काही टर्म्स वगैरे आहेत ते माहित पाहिजे. क्रॉसिंग चेक वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, त्यानंतर लॉस्ट इन्स्ट्रुमेंट. लॉस्ट इन्स्ट्रुमेंट, त्यानंतर फॉरेन इन्स्ट्रुमेंट ऑब्लिक इनलँड इन्स्ट्रुमेंट. आता फॉरेन इन्स्ट्रुमेंट अँड इनलँड इन्स्ट्रुमेंट बद्दल थोडक्यात सांगायचं असेल, अ बिल किंवा अन इन्स्ट्रुमेंट विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड पेबल इन अनदर कंट्री असं जर असेल तर मग ते फॉरेन इन्स्ट्रुमेंट्स येते. इनलँड इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच काय, अ इन्स्ट्रुमेंट सॉरी अन इन्स्ट्रुमेंट ड्रॉन अँड पेबल विदिन अ सेम कंट्री इज कॉल्ड ॲज इनलँड इन्स्ट्रुमेंट्स, राईट. डन. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट नोटिंग. व्हॉट इज मीन बाय नोटिंग, की एक्झॅक्ट नोटिंग म्हणजे काय माहित पाहिजे. अँड नोटिंग नंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रोटेस्ट. सर्टिफिकेट ऑफ प्रोटेस्ट किंवा प्रोटेस्ट असं एक नावाचं टर्म आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा ड्रॉवर, सोप्या भाषेत सांगायचं असेल, जेव्हा ड्रॉवर बिल नोटेड वगैरे करून घेतो, बिल नोटेड केल्यानंतर नोटिंग चार्जेस त्या नोटरी पब्लिकला देतो, त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रोटेस्ट नोटरी पब्लिक कडून ड्रॉवरला देण्यात येत असते, त्याला म्हणतात सर्टिफिकेट ऑफ प्रोटेस्ट. ओके, जे नवीन स्टुडंट असतात त्यांना लगेचच्या लगेच कमेंट करता येत नाही, त्यांना 5 मिनिटाचा टाइम द्यावा लागतं, मगच कमेंट. अगोदर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब झाल्यानंतर 5 मिनिटाचा टाइम आणि मग ते कमेंट येतात, असं काहीतरी ते पॉलिसी आलेली आहे त्यांची, ते ऑप्शन मी ऑन केलेलं आहे. कारण तुम्ही तर मे बी मॅक्सिमम मॅच्युअर्ड आहात, बट ते 11वी-12वीचे निब्बा निब्बी असतात. ओके, कोणी बी कधी पण येऊन कमेंट मध्ये घुसून काही पण बोलून सरांना शिवा देऊन जात असते, तर अशा सिच्युएशनला आळा घालण्यासाठी ते फीचर ऑन केलेलं आहे युट्यूब मार्फत. डन. ओके, चलो. त्याच्यानंतर सपोज जे हे असतात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतात, ओके, ते नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट जर आपल्या ओरिएंटल लँग्वेज मध्ये, स्थानिक मातृभाषेमध्ये जर लिहिलेला असेल तर त्या नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटला काय म्हणण्यात येते. इफ अ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट राईट इन ओरिएंटल लँग्वेजेस,
समजा एखादा एक नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, आपल्या मातृभाषेमध्ये लिहिलेला आहे, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती. तर अशा नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? यस यस यस, हुंडीज. राईट. ऑप्शन मध्ये एकतर HUNDI हुंडी असेल किंवा HUNDIES हुंडीज असं लिहिलेलं असेल. ओके, लक्षात ठेवायचं, हुंडीज. हा, आता या हुंडीजचे टोटल 8च्या जवळपास प्रकार आहेत. 7-8 ते 8 प्रकार आहेत. चला, तुम्हाला माहित असलेले हुंडीचे नाव कमेंट मध्ये कमेंट करा. ओके, तुम्हाला माहित असलेले हुंडीचे नाव कोणते कोणते हुंडीज आहेत. आय थिंक हा पार्ट आपण आपल्या महावितरण भरती बॅच मध्ये मे जून महिन्यामध्ये डिस्कस केला होता. जास्तीत जास्त मेच, जून मध्ये तर पॉसिबलच नाही, मे महिन्यात डिस्कस केला होता आपण. आणि हे सर्व जे जे गोष्टी मी ते सांगायला याचे नोट्स बॅच मध्ये आहेत. 80% त्याच्यावर ऑफ आहे. जास्त पण म्हणायला जमणार, चांगलं वाटणार. ओके, शहाजोग हुंडी, शबाश. त्यानंतर जोखमी हुंडी, नामजोग हुंडी, दर्शनी हुंडी, मैदी हुंडी. आय गेस आय एम प्रोनाउंस इट राईट. धनी जोग हुंडी. हा सीए फाउंडेशन फर्स्ट इयरला आहे. सॉरी, सीए फाउंडेशनचा जो सीएचा फर्स्ट इयर असतो ना, फाउंडेशन, तर तिथं नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट त्यांना आहे, तर त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. ओके, अँड फिरमान हुंडी, फिरमान जोग हुंडी. ओके, आता हे हुंडीचे वेगवेगळे प्रकार आहेत, की कोणती एखादा एक मार्केटला रेप्युटेड पर्सन मार्फत जर एखादी हुंडी तयार करण्यात आली तर त्याला काय म्हणतात? शहाजोग हुंडी असं म्हणतात. अशा प्रत्येकावर वन लाईनर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. माहित पाहिजे जोखमी हुंडी कधी तयार करण्यात येते, कोणामार्फत तयार करण्यात येते, नामजोग हुंडी काय असते काय नाही, दर्शनी हुंडी कशासाठी असते काय नाही, माहित पाहिजे. ओके, यस यस, व्हिडिओ आपल्या चॅनलवर राहील, डोंट वरी सर, व्हिडिओ डिलीट होणार नाही. ओके, डन. फक्त तुम्ही कधीही बघू शकता. लाईव्ह मध्ये जास्त ऍडव्हर्टाईज येत नाहीत, रेकॉर्डेड मध्ये जास्त ऍडव्हर्टाईज येतात. सो कन्सिडर फॉर लाईव्ह, लाईव्ह जास्तीत जास्त प्रिफर करा. ओके, न्यूमरिकलचे चान्सेस खतम. न्यूमरिकलचे चान्सेस आता नाके बरोबर आहेत. 75 मार्काच्या क्वेश्चन मध्ये त्यांनी 5 जर न्यूमरिकल्स टाकले, तुम्ही दुसऱ्या सेक्शनला जाणार नाही. पहिलं प्राधान्य द्या वन लाईनर क्वेश्चन्सवर, राईट, थेअरी बेस्ड क्वेश्चन्सवर. ओके, डन. जर न्यूमेरिकल क्वेश्चन्स त्यांनी टाकणार असते तर कालच्या अपडेटमध्ये त्यांनी काही ना काही मेन्शन केले असते. रिझनिंगचे क्वेश्चन्स टाकलेत त्यांनी, मराठीचे क्वेश्चन्स टाकलेत, क्वांटचे क्वेश्चन टाकलेत, अकाउंट बद्दल झालं एका लाईनीमध्ये संपून टाकलेत. इज्जतच नाही. एकतर असं मारलेत मागच्या आठवड्यात जखमीवर, आणि या लास्ट लेटेस्ट अपडेट मध्ये तर जखमीवर असं लिंबू पिळल्यासारखं झालं माहिती आहे का. ओके, आएंगे आएंगे सर, हमारे भी दिन आएंगे. ओके, तर तुम्ही करा ना का. आता तुम्ही जे जे स्टुडंट सिलेक्ट झाला आता या 2024च्या भरतीमध्ये, 2048च्या भरतीमध्ये तुम्ही उच्च पदावर पोहोचलेले असाल. ओके, त्यावेळेस मग तुमची जे येणारी पिढी आहे ते तुमच्याकडून एक्सपेक्ट करेल की अकाउंटचे क्वेश्चन टाका. नसता तुम्ही पण आमची पण ठासल्या होत्या, आम्ही पण तुमची ठासता, असं जर पर्स्पेक्टिव्ह ठेवून जर कामं केलात तर मग काही हे नाही. असं तुम्ही म्हणलं सर हम भी पेले गए थे तुम भी पेले जाओगे, असं असं हे ठेवू नका. ओके, तुम्ही जर सिलेक्ट झालात, मोठ्या पदावर गेलात, तर भांडा, कॉमर्सचं काही तर व्हॅल्यू द्या. ओके, हा, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट 1965.
बघा, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट नंतर याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट ऍप्लिकेबिलिटी. ओके, ऍप्लिकेबिलिटी म्हणजेच काय? पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट कोणत्या संस्थेला किंवा कुठं कामाला येते किंवा कुठं लागू होते, की जिथं 20 पेक्षा कामगार कसे आहेत, जास्त आहेत. राईट, दासच्या माइंड मध्ये लगेच क्लिक झालं, 20 मेंबर्स लिहून पण टाकला त्यांना. राईट, 20 ऑर मोर एम्प्लॉईज. शाबाश. त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये एलिजिबिलिटी, की ह्या ऍक्ट नुसार पात्र कोण आहे. राईट, असे कामगार पात्र आहेत की ज्यांचे पगार 21,000 पेक्षा जास्त आहे. 2021 नुसार लेटेस्ट अपडेट जर आला असेल तर चेक करा, तुम्हाला मिळून जाईल. 21,000 पेक्षा जास्त पगार असेल तर सॅलरी 21,000 प्लस. ओके, आलं काय? 21,000. ओके, आलं. डन. त्यानंतर मिनिमम बोनस, मिनिमम बोनस पर्सेंटेज सेक्शन 10, मिनिमम बोनस पर्सेंटेज सेक्शन 10 किती पर्सेंट आहे? शबाश, माइंड मध्ये अशा गोष्टी क्लिक झाले पाहिजे. 8.33%. ओके, डन. मॅक्सिमम मॅक्सिमम बोनस पर्सेंट याच्याबद्दल माहिती दिलेला आहे सेक्शन 11. सर, मॅक्सिमम बोनस याच्यामध्ये पर्सेंटेज आहे 20% सेक्शन 11 नुसार. राईट, डन. मॅक्सिमम जणांचा. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता शॉर्ट आउट देऊयात आपण. मला सांगा की फायनान्शियल इयर संपल्यानंतर जे बोनस आहे ते मिनिमम किती महिन्याच्या आत दिल्या गेलं पाहिजे? राईट, कमलेश राठोड नांदेडकर. फायनान्शियल इयर संपल्यानंतर जे बोनस आहे ते किती महिन्याच्या आत दिलं गेलं पाहिजे? 8 मंथ्स, 8 मंथ्स. इयर संपण्याच्या 8 महिन्यात ते बोनस दिलं गेलं पाहिजे. ओके, डन. चला नेक्स्ट क्वेश्चन. होमवर्क टाइप क्वेश्चन्स आहेत. याच्यामधलं एक वेळेस वाचून घ्यायचंय, तो म्हणजे सेक्शन नंबर 15, जो की असेल सेट ऑन अँड सेट ऑफ. की एक्झॅक्ट हे सेट ऑन काय आहे, सेट ऑफ काय आहे हे माहित पाहिजे तुम्हाला. ओके, सेट ऑन सेट ऑफ माहित पाहिजे. ओके, डन. त्याच्यानंतर सेक्शन 9, डिस्क्वालिफिकेशन ऑफ बोनस, डिस्क्वालिफिकेशन ऑफ बोनस. डन, शाबाश. ओके, ग्रेट. मेक शुअर जेवढे जेवढे स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत ते सर्व सेशन्सला लाईक करतील. ओके, आणि इफ इन केस हा जरी सेशन तुमचं पूर्ण बघितलं झाला नाहीये, संध्याकाळी बघून घ्या. पण आजच्या आज आता ज्यांनी ज्यांनी बॅच परचेस केलेली आहे त्यांचं काम काय? पेमेंट ऑफ बोनस ऍक्टच्या नोट्स मध्ये जाणे, ओपन करणे, सेट ऑन सेट ऑफ कशाला म्हणतात वाचून घेणे, वन लाईनर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे का, कशावर येऊ शकतं अंडरलाईन करणे, सोडून दे. ओके, डन. त्याच्यानंतर मला सांगा, जर एखादा एक एम्प्लॉई एका कंपनीमध्ये 4 वर्ष 240 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केला तर तो डॉट 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 साठी एलिजिबल ठरतो. तर तो डॉट 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 साठी एलिजिबल ठरतो. कशासाठी एलिजिबल ठरतो? शाबाश, ग्रॅच्युइटीसाठी. 5 वर्ष म्हणलेलं आहे, पण 4 वर्ष 240 दिवस मिनिमम तरी पाहिजे, त्यालाच राऊंड ऑफ करून त्यांनी 5 वर्ष म्हणतात. ओके, मग आता मला सांगा की हा
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट कधी लागू करण्यात आला? 1972. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972. ऑलराईट. याच्यामधले काही इम्पॉर्टंट सेक्शन सांगायचे असतील, काही इम्पॉर्टंट टर्म सांगायचे असतील, तर त्यातली सर्वात पहिली टर्म आहे ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅच्युइटी. ज्यांनी अगोदरच बॅच जॉईन केलेली आहे त्यांच्यासाठी आता तर किती भारी आहे. बॅच अगोदर जॉईन केली, पीडीएफ डाउनलोड करून नोट्स काढल्या असतील तर लगेच समोर त्यांच्या नोट्स आहेत, मग तिथल्या तिथंच त्यांनी लगेच क्विक रिव्हिजन, नंतर टाइम सुद्धा नाही, एकदम भारी. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅच्युइटी. समजा जर ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेट करायचं असेल तर कोणत्या सेक्शन मध्ये माहिती सांगण्यात आलेला आहे? सेक्शन 4 उपसेक्शन सबसेक्शन 2. सेक्शन 4 सबसेक्शन 2 कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅच्युइटी. ओके. त्याच्यानंतर मला सांगा 2018 ला झालेल्या अपडेट नुसार मॅक्सिमम अमाउंट ऑफ बोनस किंवा ग्रॅच्युइटीची अमाउंट जास्तीत जास्त किती असू शकते 2018च्या अपडेट नुसार? दोन हजार 18च्या अपडेट नुसार मॅक्सिमम अमाउंट ऑफ जी ग्रॅच्युइटी आहे ते 20 lakhs आहे. 2018चा अपडेट म्हणायलो. ओके. अपडेट किंवा अमेंडेड 2018 20 lakhs. ओके. बट 1 जानेवारी 2024 मध्ये ग्रॅच्युइटीची अमाउंट 25 लाख करण्यात आली. 1 जानेवारी 2024 मध्ये ग्रॅच्युइटीची अमाउंट आहे ते किती लाख करण्यात आली? 25 लाख करण्यात आली. फॉर होम, कोणासाठी? तर ते असेल सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया. ओके, लक्षात ठेवा 2001 पासून 25 लाख करण्यात आली. ओके, डन. नेक्स्ट जे दोन टर्म लक्षात ठेवायचे या ऍक्ट मधले, ज्याच्यावर वन लाइनर क्वेश्चन येऊ शकतात किंवा तुम्हाला माहित पाहिजे, ते म्हणजे सर्वात पहिला टर्म आहे त्यातला नॉमिनेशन. फॉरफिचर ऑफ ग्रॅच्युइटी. फॉरफिचर ऑफ ग्रॅच्युइटी. नॉमिनेशन म्हणजेच काय, फॉरफिचर ऑफ ग्रॅच्युइटी म्हणजेच काय माहित पाहिजे. काही काही वेळेला कर्मचारी भलेही 5 वर्षापेक्षा जास्त काम केला, बट असं काहीतरी घाण करून ठेवते त्यांना की ज्याच्यामुळे त्याला मिळणारी जी ग्रॅच्युइटी आहे ते काय करण्यात येते, जप्त करण्यात येते. राईट. त्यावेळेस नॉमिनेशन, फॉरफिचर ऑफ ग्रॅच्युइटी हे दोन गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे कॉग्निझन्सेस ऑफ ऑफेन्सेस. कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस याच्याबद्दल सेक्शन कितवा आहे? 11. सेक्शन 11 कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्सेस. डन. चला एक कागद घ्या, ग्रॅच्युइटी कॅल्क्युलेट करूयात एका सोप्या छोटासा एक्झाम्पल मुळे. ओके, जेणेकरून बसल्या ठिकाणी प्रॅक्टिस होईल. आणि जेवढे स्टुडंट्स हा व्हिडिओ बघायलेत, स्ट्रीम संपल्यानंतर हा पीडीएफ आपल्या ह्या बॅच मध्ये, महावितरण भरती बॅच मध्ये अपलोड करण्यात येईल. ओके, ही आपली जी महावितरण भरती बॅच आहे याच्यामध्ये अपडेट करण्यात येईल. राईट.
अँड जे प्राइस तुम्हाला ऍट दिस मोमेंट शो होता इथं याच्यावर 80% ऑफ आहे, म्हणजे जवळपास 300 रुपयालाच टेस्ट सिरीज पेक्षाही कमी किमतीला बॅच तुम्हाला आज एक दिवस मिळून जाईल. ओके डन. चलो ग्रेट. लिहा, स्टार करून लिहा कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युइटी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॅच्युइटी. जी स्टँड्स फॉर ग्रॅच्युइटी इज इक्वल टू, ओके, सर्वात पहिले इथे लिहायचं लास्ट ड्रॉन मंथली सॅलरी गुणिले 15 इंटू नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष झाले काय नाही ते. ओके डन. डिवायडेड बाय 26. ओके, आता इथं मी काही गोष्टी लिहितो, हे तर सूत्र आहे. ओके, ह्याच्याबद्दल काही छोटे छोटे गोष्टी लिहितो. मला सांगा इथं जे लिहायलो हे बरोबर आहे का चूक आहे? सॅलरी इज इक्वल टू बेसिक पे प्लस DA. सॅलरी इज इक्वल टू बेसिक पे प्लस DA. DA चं फुल फॉर्म डिअरनेस अलाउन्सेस. लगेच माइंड मध्ये क्लिक झालं पाहिजे की डिअरनेस अलाउन्सेसशी रिलेटेड काय लेटेस्ट अपडेट आहेत काय नाही हे माहित पाहिजे. ओके, होमवर्क डिअरनेस अलाउन्सेस. ओके डन. त्याच्यानंतर इथं एका ठिकाणी तुम्हाला 26 दिसत असेल, तर आता 26 कशासाठी रिप्रेझेंट करते की ऍक्ट नुसार बेसिक एका महिन्यामध्ये किती दिवस गृहीत धरले जातात? 30, आणि त्या 30 मधून 4 रविवार वजा करण्यात येतात, त्यामुळे इथं ऍव्हरेज मंथली डे कन्सिडर करण्यात येते 26. ओके, कारण महिन्याचे ऍव्हरेज डेज असतात किती? 30. रविवारचे 4 सुट्ट्या जर वजा केलं तर मग किती येतात? 26 येतात. ऑलराईट. त्याच्यानंतर इथे एका ठिकाणी तुम्हाला 15 दिलेला असेल तर ग्रॅच्युइटीसाठी पूर्ण महिन्याची सॅलरी कन्सिडर न करता अर्ध्या महिन्याची सॅलरी कन्सिडर केल्या जाते. ओके, पूर्ण महिन्याची सॅलरी कन्सिडर न केल्या जाता फक्त हाफ मंथची जी सॅलरी आहे ते कन्सिडर तिथं केल्या जाते. ओके चला, मी आता तुम्हाला इथं काही टर्म्स देतो, तुम्ही मला कॅल्क्युलेट करून दाखवा की ग्रॅच्युइटी किती येते. सूत्र तर तुम्हाला दिसत असेल इथं. ओके चला, सर्वात पहिले मी इथे लिहितो सॅलरी 40,000, डिअरनेस अलाउन्सेस 12,000, टेन्युअर कालावधी 10 वर्षाचा. सांगा बरं फटाफट, शाउट आउट देऊयात आपण, किती येईल आन्सर? तीन लाख का 30 लाख व्यवस्थित चेक करा. कोणी 1.5 लाख म्हणत आहे. योगेश प्रणय कुमार म्हणत आहेत की 3 लाख. अमोल 3 लाख. येस, मॅक्सिमम जणांचा आन्सर 3 लाख येत आहे अँड विच इज राईट आन्सर. कसं 3 लाख येईल बघा, सॅलरी आणि DA दोन्हीची जर बेरीज केलं तर 52,000 होते. ओके, तर लास्ट ड्रॉन मंथली सॅलरी 52,000 झाली. त्याच्यानंतर 15 सूत्रामध्ये आहे नंबर ऑफ इयर्स किंवा 10 इयर्स किती म्हणलं, किती याचं म्हणलेलं आहे 10. ओके, झूम. लास्ट ड्रॉन सॅलरी बेसिक पे प्लस DA घेतलं तर किती? 52,000 यायले. ओके, त्यानंतर 15 अर्ध्या महिन्याची सॅलरी, नंबर ऑफ इयर किंवा 10 इयर किती वर्षाचा आहे? 10 भागिले 26 करा, आन्सर तुमचं येऊन जाईल 3 लाख रुपये. राईट डन. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट याच्यामधला तो म्हणजे या पर्टिक्युलर ऍक्ट मधला. ओके,
की व्हॉट इफ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर ज्यादा जानकारी के लिए नोट्स देखिए, नोट्स मध्ये प्रॉपर भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, की जर एका कर्मचाऱ्या मृत्यू झाला बिफोर ग्रॅच्युइटी किंवा आफ्टर द मॅच्युरिटी ऑफ हिज ग्रॅच्युइटी, तर अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, काय नाही सांगितलेलं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जेव्हा जेव्हा बिझनेस येतं तेव्हा तेव्हा एम्प्लॉयर येतो, एम्प्लॉईज येतात, दोघांमध्ये समन्वय साधल्या जातं, कम्युनिकेशन करण्यात येतं, सॅलरीज पेड करण्यात येतात, सर्व्हिसेस कर्मचाऱ्याकडून एम्प्लॉई कडून एम्प्लॉयरला वगैरे देण्यात येतात. अशा अनेक गोष्टी घडत असतात. पण जिथं एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर्स आले तिथं प्रॉफिट पण जनरेट होते, त्याचबरोबर भांडण सुद्धा होतात. मग कर्मचारी आणि मालक या दोघांमध्ये होणारे भांडण मिटवण्यासाठी किंवा त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कोणता ऍक्ट लागू करण्यात आला? क्या बोलते पब्लिक? शाबाश. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट, राईट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट कधी लागू करण्यात आला? सर, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट जे आहे 1947 ला लागू करण्यात आला. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट 1947. ओके, चला आता याच्यातलं सर्वात पहिला आणि इम्पॉर्टंट टर्म जे म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे, ले ऑफ. तस तर अरे यार, एका ऍक्ट मध्ये खूप सारे टर्म्स असतात, त्यातल्या त्यात जर महत्वाचे टर्म आणि 25 मार्कासाठी थोडंसं डिफिकल्ट जाते, बट डर के आगे जीत है. ओके, सो पहिलं टर्म ह्याच्यातलं ले ऑफ. दुसरा टर्म याच्यामध्ये आहे रिट्रेचमेंट. ले ऑफ अँड रिट्रेंचमेंट. ले ऑफ कामावरून काढून टाकणे, माहित असेल ले ऑफ वगैरे काय, तर त्याच्यासाठी काय किती दिवसा अगोदर नोटिफिकेशन द्यावं लागते किंवा अशी कोणती सिच्युएशन असते बिना नोटिफिकेशन त्याला काढून टाकण्यात येते, काही नाही. वन लाइनर क्वेश्चन एक्सपेक्टेड. ओके, टेस्ट सिरीज मध्ये नाही. ओके, हे फक्त सुरुवातीला सांगितलेलं आहे, बॅच मध्येच आहेत ते. टेस्ट सिरीजचे प्रॉपर नोट्स वेगळे, बॅचचे नोट्स वेगळे आहेत. ओके, डन. त्याच्यानंतर स्ट्राईक अँड लॉकआउट. स्ट्राईक्स अँड लॉकआउट. सांगा बरं, आता स्ट्राईक आलं, स्ट्राईक म्हणल्याबरोबर तुमच्या माइंड मध्ये यायला पाहिजे की पेन डाऊन स्ट्राईक, टूल डाऊन स्ट्राईक, राईट. कोणी सांगू शकते की पेन डाऊन, टूल डाऊन स्ट्राईक काय काय नाही? स्ट्राईकचे प्रकार कोणते कोणते आहेत? कर्मचारी म्हणजे कामगार पण आगाव असतात, कामगार पण अशा अशा प्रकारचे स्ट्राईक घेतात की काम करायचं, काम करल्यासारखं दाखवायचं पण काम करायची नाही, अशी सुद्धा एक स्ट्राईक आहे. ओके, स्लो डाऊन स्ट्राईक तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यांनी ज्यांनी बॅचेस एक्सप्लोअर केलेले आहेत त्यांनी. ओके, हा हे बघा, अक्षय मुंडेचं कमेंट आला सुद्धा आहे. डन. त्यानंतर नेक्स्ट सर्वात इम्पॉर्टंट पार्ट ह्याच्यातला, कंपल्सरी आर्बिट्रेशन. कंपल्सरी आर्बिट्रेशन. नेक्स्ट पार्ट, फोकस, कंपल्सरी आर्बिट्रेशन. अँड याच्यातला तुम्हाला माहित असेल की समजा कर्मचारी आणि मालक यांच्यामध्ये भांडणं झाले, तर ते वादविवाद मिटवण्यासाठी
सुपर 7 असतात. सुपर 7 अंपायर्स, राईट. 7 जण. कोण कोण आहेत सुपर 7 माहित आहे. ओके. अँड त्याच्यानंतर सेक्शन 2, व्हेरी इम्पॉर्टंट. सेक्शन 2 मध्ये खूप साऱ्या छोटे 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 डेफिनेशन्स वगैरे दिलेले आहेत, राईट. ते एक, हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सेक्शन 2. चला आता ऍक्ट, बस याच्यापेक्षा जास्त ऍक्टला भाव द्यायचा नाही. एवढं मोर दॅन इनफ आहे. सगळ्या ऍक्ट्स बद्दल डिस्कशन झालं. हा, त्याच्यानंतर आता आपण 11वीच्या सिलेबस मध्ये एक चॅप्टर आपण डिस्कस केला होता. त्या चॅप्टरचं नाव होतं बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. ओके. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ जर बघायला गेलं तर कॅश बुक, पासबुक वगैरे दिलेलं. ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल डिस्कशन केलं आणि तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचं ते सुद्धा परफेक्ट आहे. ओके. बट बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये तुम्हाला एखादा ओनर जेव्हा बँकेसोबत बिझनेस व्यवहार करतो, तर ते करत असताना मोस्ट ऑफ टाइम जे डॉक्युमेंटचा वापर करण्यात येतो त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. ओके. आणि हे आपण सर्व आपल्या बॅच मध्ये डिस्कस सुद्धा केला होता. जस्ट 1 सेकंड, आय गेस माझ्याजवळ इथे ते दिलेलं आहे. 1 मिनिटाचा टाइम द्या मला फक्त. राईट. हे बघा, हे सर्व पेन स्लिप, विथड्रॉल स्लिप आपण असे अनेक बँकेचे बघितलं होतं. नांदेड मर्चंट बँकेचे, राईट. आता हे बुलढाणा, वैश्य नागरी लिमिटेड बँक परभणी, SBI, हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. वाउचर्स किंवा सोर्सेस अँड डॉक्युमेंट्स. सर ह्या असल्या ह्याच्यावर पण क्वेश्चन्स येऊ शकतात का? यस, 100% येऊ शकतात. कारण हे 11th मध्ये पण आहे, 12th मध्ये पण तेवढं जास्त नाहीये. बट बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, सोर्सेस अँड डॉक्युमेंट्स मध्ये येऊ शकतात. ओके, डन. ज्यांची टेस्ट आज एक्सपायर झालेली आहे त्यांना ऑलरेडी एक्सटेन्शन करून दिलेलं आहे. ओके. 2 तासाचा मॅक्सिमम टाइम त्याच्यासाठी अपडेट होण्यासाठी लागतो. ऑटोमॅटिक होऊन जाईल. ओके. चला, सर्वात पहिले मला सांगा की तुमच्यापैकी अनेक जण बँकेमध्ये जेव्हा तुम्ही जाता, ओके, पैसे भरायचे असतील तर तुम्हाला पेइन स्लिप भरावं लागतं. ओके. जर समजा इथे नीट लक्ष द्या, एका ठिकाणी ओके 50,000 पेक्षा जास्त पैसे जर तुम्हाला डिपॉझिट करायचे असतील तर तुम्हाला कंपल्सरी काय द्यावं लागतं? फॉर कॅश डिपॉझिट अबोव 50,000 तुम्हाला पॅन नंबर तुम्हाला द्यावा लागतो. व्हॉट इफ जर तुमच्याजवळ पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला कोणतं फॉर्म भरावं लागतं? फॉर्म नंबर 60 हा तुम्हाला भरावा लागतो. ओके. आता हा जो फॉर्म नंबर 60 तुम्हाला भरावा लागतो तो आहे इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. कशानुसार आहे? इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार. इन्कम टॅक्स ऍक्ट 1962 कोणत्या नियमानुसार? तुम्हाला नियमाचा नंबर सुद्धा लिहून दिला होता की ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन डॉट 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 किंवा सॉरी रूल नंबर डॉट डॉट डॉट. फॉर्म नंबर 60 तर भरावा लागतो, पण रूल नंबर कोणता आहे? रूल नंबर रूल नंबर 114B. ओके. रूल नंबर 114B. फॉर्म नंबर 60. फॉर्म नंबर 60 आहे तो रूल नंबर 114B नुसार. ओके. त्यानंतर OVD, GCC,
SWO, स्विफ्ट कोड, बँक ऍडवाइस. बँक ऍडवाइस हा बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मधला सर्वात आणखी एक महत्वाचा पार्ट, राईट. बघा आता हा, हे जीसीसी, ओव्हीडी, जीसीसी आणि SWO हे तुम्हाला कोणत्याही एका पे इन स्लिपवर किंवा विथड्रॉल स्लिपवर दिसतील. ओके, जस्ट वन सेकंड. SWO इथे तुम्हाला दिसत असेल, राईट. SWO चं फुल फॉर्म काय? सिंगल विंडो ऑफिसर. ओके, त्यानंतर जीसीसी एका ठिकाणी दिलेलं असते काही काही ह्याच्यावर. जीसीसी म्हणजे ग्रीन चॅनल काउंटर. ओके, ग्रीन चॅनल काउंटर म्हणजे काय? सपोज तुम्हाला पैसे काढायचे तुमच्या अकाउंट मधून, बट तुमच्याजवळ जर एटीएम कार्ड वगैरे असेल तर तुम्ही ते तुमचं एटीएम कार्ड स्वाईप करून तिथून पैसे वगैरे विथड्रॉ उचलू शकता स्वाईप थ्रू. ओके, त्याला ग्रीन चॅनल काउंटर असं म्हणतात. आणि ओव्हीडी मीन्स ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स. ओव्हीडी म्हणजेच काय? ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट्स. डन. स्विफ्ट कोड. स्विफ्ट कोड कशासाठी लागते? साधं सिंपल लॉजिक आहे. स्विफ्ट कोड जे आहे, जसं तुम्हाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे असेल, IFSC कोड तुम्हाला मागतात, राईट. बट तुम्हाला या देशातल्या बँकेतून जर दुसऱ्या देशातल्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे असतील, एक इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला स्विफ्ट कोड मागण्यात येते. ओके, स्विफ्ट कोड जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम आता स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेड जिल्ह्यात जेवढेही नांदेड जिल्ह्यातले बँक आहेत त्या सगळ्या बँकेचं एकच स्विफ्ट कोड असतं. ओके, प्रत्येक बँकेचं मे बी सेम नसतं, कारण आता मी जेव्हा युट्यूब कडून पेमेंट घेतो तर ते सुद्धा एक इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मध्ये येते. ओके, आणि मग मला त्यांनी माझ्या बँक अकाउंटचं, ICICI बँक अकाउंटचं त्यांनी स्विफ्ट कोड मागतात. तर मग ICICI बँक अकाउंटचे स्विफ्ट कोड आहे, नांदेड जिल्ह्याचं सगळ्या बँका एकाच स्विफ्ट कोडच्या अंडरमध्ये येतात. म्हणजे अगोदर नांदेडच्या हेड ब्रांच मध्ये ते पैसे येतात, मग सब ब्रांच तालुक्याच्या लेवलला ते पैसे जात असतात. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बँक ऍडवाइस. तुम्हाला येऊन जाते बँक ऍडवाइस म्हणजेच काय, राईट. ओके, त्याच्यानंतर काही एक छोटे एक दोन तीन लिहितो. ज्याला आन्सर याचं माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये द्या, एका मिनिटाचंच काम आहे. ते आहेत NEFT. अवघडच्या नादात सोपे सोपे येऊन मग हे करून टाकतील. IMPS, RTGS, IFSC. एनीवन, कोणी सांगू शकेल? नेफ्ट, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, राईट. इमिडिएट पेमेंट सर्व्हिस, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, इंडियन फायनान्शियल सिस्टम. डन. चला, शेवटचा एक ऍक्ट घेऊयात आणि मग बाकी बेसिक गोष्टी घेऊयात. कारण ह्या ऍक्टला इग्नोर करताय ना, मला वाटलं होतं इग्नोर करावं, बट रिस्क वाटत आहे. ओके, कारण वन लाइनर क्वेश्चन्स खूप आहेत. ओके, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सर्वात जुन्या कायद्यापैकी एक. ओके, चला, या
कॉन्ट्रॅक्ट या ऍक्ट मध्ये ऑलरेडी आपण मल्टिपल टाइम्स ह्याच्याबद्दल डिस्कशन केला या पर्टिक्युलर ऍक्ट बद्दल. ओके, वापस आता आपण जास्त म्हणजे पाठीमागे न लागता बेसिक बेसिक गोष्टी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. याच्यामधून कुठून कुठून वन लाईनर येऊ शकतात. ओके, सर्वात पहिला क्वांटम मेरिट. फर्स्ट ऑफ ऑल तर मी मेरिट असंच वाचला होता, बट क्वांटम मेरिट असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. फाइंड आउट करा की क्वांटम मेरिट म्हणजे काय. ओके, डन. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, याच्यामधून या ऍक्ट मध्ये खूप सारे टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. या ऍक्ट मध्ये खूप सारे टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ओके, आता गेस करा, मेमोराइज करण्याचा प्रयत्न करा की कोणते कोणते टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये आहेत. योगेश लाकेचं लगे आन्सर आलेला सुद्धा आहे. ॲज मच ॲज डिझर्व. व्हेरी गुड योगेश. याच्यामध्ये कोणते कोणते टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहेत? सर्वात फर्स्ट व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, दुसरा वॉइड कॉन्ट्रॅक्ट, वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट, इलिगल कॉन्ट्रॅक्ट, अनइन्फोर्सिएबल कॉन्ट्रॅक्ट, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट, implied contract, quasi contract, bilateral contract, and last unilateral contract. कॉन्टिनेंट कॉन्ट्रॅक्ट. ओके, राईट. असे हे कॉन्ट्रॅक्टचे काही प्रकार आहेत. याच्यावर सुद्धा क्वेश्चन. आता साधं सिंपल ओपन करायचं की बाबा व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट का आहे, वॉइड कॉन्ट्रॅक्ट का आहे, राईट, वॉइडेबल कशाला म्हणतात, काय नाही, हे फिगर आउट करायचा प्रयत्न करायचा आणि आजच्या आज ह्याला कव्हर करून टाकायचंय. उद्यावर टाकायचं नाही, तसं तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही मॅच्युअर्ड आहात, बट समटाइम्स मॅच्युरिटी जाते कामातून. ओके, डन. हे काही कॉन्ट्रॅक्टचे प्रकार झाले. ओके, आता ह्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत जे आपण परवाच आय थिंक युट्यूबवर जे फ्री सेशन आहे त्याच्या 32 का 33व्या पार्ट मध्ये आपण डिस्कस केला होता की टर्म्स, ज्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे फ्री कन्सेंट. फ्री कन्सेंट अनदर इम्पॉर्टंट टर्म, राईट. त्यानंतर कन्सिडरेशन, कन्सिडरेशन, coercion, undue influence, undue influence, and लास्ट आहे मिसरिप्रेझेंटेशन. मिसरिप्रेझेंटेशन एका ऍक्ट मधले हे एवढे पॉइंट्स. ओके, एक क्वेश्चन तर कॉन्ट्रॅक्ट येतेच यार, कारण बेअर ऍक्ट्स. ओके, माझ्याजवळ सिलेबस होता, एक सेकंड हा, मी चलत्या स्ट्रीम मध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये एक फोटो टाकतो. ओके, जस्ट 1 सेकंड. असं काही नाहीये की ते तेवढंच तुम्ही अभ्यास करताल. ओके, जस्ट 1 मिनिट हा, आहे का चेक करेल माझ्याजवळ.
बट जुनं जर तुम्ही सिलेबस बघितलात तर 2016-17ला ज्यावेळेस एक्झाम झाले होते, ओके, तर त्या एक्झाम मध्ये बेअर ऍक्ट्स वर प्रश्न विचारतात आणि बेअर ऍक्ट्स वर खूप सारे ऍक्ट्स आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतात. बट तिथं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नव्हतं. बट त्याच्यानंतर जेवढे एक्झाम झालेले आहेत त्या प्रत्येक एक्झाम मध्ये बेअर ऍक्ट्स वर खूप सारे क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यातल्या त्यात कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट्स वर तर खूप सारे क्वेश्चन्स. ओके, ती इमेज तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांजवळ असेल, नसेल तर मी ते टाकतो. ओके, थोडस माहिती लिहून टाकतो फक्त माहितीसाठी. ओके, हा, येतील असं नाही. एक सेकंड. हा, राईट, मी टेलिग्राम वर टाकलोय, तो तुम्ही निवांत वेळ मिळाला की चेक करा. जेव्हा आपण ह्याच्यावर एक्झाम झाले होते प्रोफेशनल नॉलेजवर, ओके, तर हे काही टॉपिक्स खूप वेळेस विचारल्या जातात. ओके, ह्याच्या अगोदर पण मी पीडीएफ टाकलं होतं, खूप साऱ्या बुक्स मध्ये पण हे पीडीएफ आहेत, जुनं सिलेबस. आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वर खूप वेळेस क्वेश्चन्स असतात. ओके, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट ऍक्टला इग्नोर करायचं नाहीये. चला नेक्स्ट. अगोदर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बद्दल एवढंच आहे, ह्याच्यापेक्षा जास्त डीप मध्ये तुम्ही जाऊ नका. हे एवढं जर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बद्दल जर डिस्कशन केलात तर मोर दॅन इनफ आहे. ओके सर, एक्झाम जवळ आली आहे, एकदा पूर्ण नवीन अभ्यासक्रमावर लेक्चर बनवा. अरे यार, नवीन अभ्यासक्रम काय आहे? अभ्यासक्रम अगोदरच आहे, फक्त एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे. ओके, 3 तास आणि सर्व प्रश्न हे तू मला, रुपेश, हे तू मला व्हॉट्सअपला पण टाकला, सेम तिथलं कॉपी पेस्ट करून इथे टाकायला असतो. ओके, ऍप्लिकेशन मध्ये सर्व टेस्ट सिरीज ज्या आहेत, अगोदरचे जुने टेस्ट सिरीज क्वेश्चन आणि आन्सरच्या पीडीएफ सोबत अपलोड झालेल्या आहेत. नवीन टेस्ट सिरीज ज्या आहेत, एक्झाम दिल्यानंतर व्ह्यू सोल्युशन केलास तर टेस्ट मध्ये किती मार्क्स पडले, कोणतं प्रश्न चुकलं, कोणतं बरोबर आलं, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कळते. ओके, हा, आणि ज्यांचे ज्यांचे टेस्ट एक्सपायर होणार आहेत, टेस्ट सिरीज किंवा बॅचेस, समजा आज 10 तारीख आहे, ओके, आणि आज जर तुमची एक्सपायर होणार असेल तर आज 12च्या नंतर मी कंपनीला रिक्वेस्ट करतो, ऍप कंपनीला, आणि मग ते रिक्वेस्ट प्रोसेस होऊन सर्व त्याच्यावर एक्झिक्युशन होऊन काम करण्यासाठी 2 ते 3 तासासाठी वेळ लागते, आणि मग संध्याकाळी 6 पर्यंत ते येऊन जातात. ओके, होते असं की रात्री तुम्ही अभ्यास करत बसता, 10 वाजता अचानक माहिती होतं, मग रात्री 10 पासूनच मेसेज करता की सर उद्या माझी सिरीज एक्सपायर होणार आहे, रात्रभर मेसेज, सकाळी 4:30 पर्यंत मेसेज. ऍप कंपनी 10:30ला ओपन होतात माणसं, मी सकाळी सकाळी काय दरवाजावर जाऊन बसू का त्यांच्या? आता त्याच्यामध्ये तुमची चूक नाही, माझी चूक नाही, महावितरणाची चूक आहे की त्यांनी तुमच्या एक्सपायर व्हायच्या टाइमलाच, बॅच एक्सपायर व्हायच्या टाइमलाच त्यांनी एक्झाम ठेवले. बट मी प्रयत्न करत असतो की त्याच्या अगोदरच तुमची बॅच एक्सपायर करून देईन. बट त्यांनी त्याच्यावर म्हणतात की सर स्टुडंटची बॅच एक्सपायरच झाली नाहीये तर आम्ही एक्सटेंड कसं करणार, अगोदर ते एक्सपायर होऊ द्या मग आम्ही त्याच्यावर करतो. म्हणजे असंच झालं की अगोदर मरू दे मग पंचनाम्याला पोलीसवाले येतात. असं झालं ते. ओके, ऍक्च्युअल मध्ये कसं आहे माहिती आहे का, साधं सिम्पल लॉजिक आहे. आय नो, मी जर तुमच्या ठिकाणी राहिलो असतं तुम्हाला सुद्धा माझा राग आला असतं. बट एक 15 फोन, 20 फोन, 30 फोन पर्यंत मॅनेज करू शकतो यार. 100+ फोन, आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारणार की एक्झाम साठी महत्वाचा पार्ट कोणता आहे, अभ्यास कसं करायचं सांगा. आणि जे जे माहिती मी ऑलरेडी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे तेच तेच माहिती जर सारखं सारखं ते विचारत असतील तर मग बाकीचे कामं कसं करणार. आणि साधं सिंपल लॉजिक आहे, माझं जे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे ते खूप छोटं आहे, माझ्या हाताखाली 15 माणसं 20 माणसं नाही आहेत. ओके, मी एकटाच सर्व गोष्टी हँडल करतो, त्यामुळं गोष्टी थोडस हाताबाहेर समटाइम जाऊ शकतात. बट मॅक्सिमम मी गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून, ऍप्लिकेशनवर चॅट सेक्शनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेच, ते पण ते सुद्धा पोहोचत नसेल तर मग मी काय करणार. ओके, चालेल, फोकस करा, महत्वाचं आहे. बाकीचे आपलं एक्झाम झाल्यानंतर 19 तारखेला मस्तपैकी आपण स्ट्रीम घेऊयात गप्पा टप्प्यासाठी. ओके, चला,
इन्कम टॅक्स, अगोदर इन्कम टॅक्स ऍक्ट डिस्कस केला आपण. आता आपण इन्कम टॅक्स सब्जेक्ट डिस्कस करूया. ओके, इन्कम टॅक्स सब्जेक्ट मध्ये काय महत्वाच्या गोष्टी जे तुम्हाला फोकस करायच्या आहेत, आणि इन्कम टॅक्स या सब्जेक्टवर प्रॉपर एक फोल्डर आहे ज्याच्यामध्ये 8 ते 9 व्हिडिओज आपण तयार करून टाकले. व्हिडिओ बघायचं टाइम गेलं, ज्यांनी बॅच परचेस केलेला आहे डायरेक्ट त्या इन्कम टॅक्स फोल्डर मध्ये जाऊन पीडीएफ चेक करायचे आहेत. ओके, आणि पीडीएफ थ्रू क्विक रिव्हिजन करायचं आहे. इन्कम टॅक्स या सब्जेक्टचं रिव्हिजन करण्यासाठी आपल्या पीडीएफ नुसार 1 ते 1.5 तास मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. ओके, सर्वात पहिलं पॉइंट याच्यामध्ये जो रेसिडेंट टॅक्स पेयर असतो, ओके, तो 1 वर्षात किती दिवस भारतात असला पाहिजे, 1 वर्षापैकी किती दिवस तो भारतात असला पाहिजे. रेसिडेंट टॅक्स पेयर 182, करेक्ट, हे माहित पाहिजे. मागच्या 4 वर्षात, लास्ट 4 इयर्स मध्ये 365, मागच्या 4 वर्षात 365 दिवस. बेसिक, एकदम सोपं. असे नाही की 25च्या 25 क्वेश्चन एकदमच सगळे हाय लेवलचे टाकतील. 5-6 तर सोपे टाकायला लागणार ना, आणि ते सोपे अशा प्रकारचे असतात. सोपेच चुकले तर मग काय करणार. ओके, हा, अँड करंट फायनान्शियल इयर मधून त्याला मिनिमम किती दिवस लागावं लागेल, 60 दिवस त्याला राहावं लागेल भारतामध्ये. ओके, डन. त्याच्यानंतर इथं 2 टर्म्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिली टर्म आहे ROR, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, राईट. त्यानंतर RNOR, रेसिडेंट बट नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट, रेसिडेंट बट नॉन ऑर्डिनरी रेसिडेंट. हे काही महत्वाच्या गोष्टी वाचून घ्यायचं. ओके, त्यानंतर याच्यामधलं सर्वात इम्पॉर्टंट टर्म आहे एक्झम्प्टेड इन्कम अंडर सेक्शन 10. चला मला सांगा, ग्रॅच्युइटीवर इन्कम टॅक्स लागते का? ग्रॅच्युइटीवर इन्कम टॅक्स लागते का? का वाटते? कोणतं कोणतं तुमचं उत्पन्नाचं सोर्सेस आहे ज्याच्यावर टॅक्स लागत नाही, ते ह्या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये सांगण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये ग्रॅच्युइटी येते, सम पोर्शन ऑफ ऍग्रिकल्चरल इन्कम सुद्धा येते. शेअर मार्केटमध्ये किंवा कंपनीचे शेअर्स वगैरे घेता, ते घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर डिव्हिडंड येते. ओके, मला सांगा डिव्हिडंड याच्यामध्ये येऊ शकते का? एक्झम्प्टेड फ्रॉम इन्कम अंडर सेक्शन 10. डिव्हिडंड एका डोमेस्टिक कंपनीकडून जर तुम्हाला डिव्हिडंड येत असेल, डोमेस्टिक म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुम्हाला डिव्हिडंड मिळालेला आहे, तर ते येऊ शकते का? तर त्याच्याशी रिलेटेड छोटस पोर्शन आहे, तो पार्ट आहे. अरे यार, जस्ट एक ब्रेक घ्या 2 मिनिटाचा. ओके, हा, 2 मिनिट्स जस्ट. हा,
त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे, डोमेस्टिक कंपनीकडून जर डिव्हिडंड येत असेल तर ते सेक्शन 10 सबसेक्शन 34 नुसार एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही. ओके, लिहून टाका तिथं डिव्हिडंड सेक्शन 10 पॉइंट सबसेक्शन 34, सेक्शन 10 सबसेक्शन पॉइंट 34 असं लिहून टाका तिथं. त्यानंतर नेक्स्ट ऍग्रिकल्चरल इन्कम किती हजार पर्यंत, ऍग्रिकल्चरल इन्कम किती हजार पर्यंत तुम्हाला सूट आहे? 5,000, राईट. हे नीट एक वेळेस वाचून घ्या, 5,000 पर्यंत स्टेट गव्हर्नमेंट. ह्याच्यामध्ये एक्झम्प्टेड फ्रॉम इन्कम अंडर सेक्शन 34 हे जे आहे, ह्याच्या खाली इथे मी डिव्हिडंड लिहायलो, ह्याच्याबद्दल एक छोटस सेक्शन दिलेलं आहे जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकते. डिव्हिडंड वाचून घ्यायचं, सेक्शन 10 सबसेक्शन 34. ओके, कंसात लिहितो मी डोमेस्टिक कंपनी. डोमेस्टिक कंपनी. ओके, हा. ते ऍग्रिकल्चरल इन्कम 5,000 पर्यंतच लक्षात ठेवा. रिस्क नाही. ओके, डन. आता मी काही बिझनेसचे इथं नावं लिहितो. ओके, काही ऑक्युपेशन म्हणजे व्यवसायाचे नावं इथं मी मेन्शन करतो, टाइप्स ऑफ बिझनेस. मला फक्त ते सांगायचं की ते ऍग्रिकल्चरल मध्ये येते का नॉन ऍग्रिकल्चरल मध्ये येते. तुम्हाला जर असं वाटत असेल की सर हा हे ऍग्रिकल्चरल इन्कम मध्ये येते, तर मग कमेंट मध्ये एक टाइप करायचं. इफ यू थिंक की सर इट इज अ नॉन ऍग्रिकल्चरल इन्कम, हा नॉन ऍग्रिकल्चरल इन्कमचं एक्झाम्पल आहे, तर कमेंट मध्ये 2 टाइप करायचं. ओके, सर्वात पहिला आहे पोल्ट्री फार्म. पोल्ट्री फार्म इथे लिहायला पाहिजे. पोल्ट्री फार्म कशामध्ये येते? एक का दोन? पोल्ट्री फार्म भलेही शेतजमिनीवर वगैरे करण्यात येते गावाच्या बाहेर, बट इट इज ट्रीटेड ॲज अ नॉन ॲग्रिकल्चरल इन्कम. ओके, ॲग्रिकल्चरल असेल तर एक, नॉन ॲग्रिकल्चरल असेल तर दोन. ओके, वापस नियम सांगायला, जर शेतीशी रिलेटेड असेल तर एक, नसेल तर दोन. ओके, डन. शेतामध्ये असणारी दूध डेअरी, शेत जमिनीवर उभारलेली दूध डेअरी, डेअरी बिझनेस. डेअरी, राईट, ह्याच्यामध्येच येणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मधुमक्षिका पालन, मधुमाशी पालन काय म्हणतात त्याला? ओके, एक्झॅक्ट सांगा बरं IBPS मराठीवाले. काय मधुमाशांचा मधाचा बिझनेस करत असेल तर त्याला काय पालन म्हणतात? मधुमक्षिका पालन हे सुद्धा ह्याच्यामध्येच येतं, बी हाईव्स. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे झाडे कट करून, कटिंग ट्रीज आणि पेपरसाठी वगैरे त्याचा वापरणे, फर्निचरसाठी वापरणे. तू जर व्यवसाय असेल तर तो ऍग्रिकल्चरल मध्ये येते का? तो सुद्धा कसा आहे? हा, मधुमक्षिकाच पालन, बरोबर. ओके, ठीक आहे.
ते सुद्धा नॉन ऍग्रिकल्चरल मध्ये येते, कटिंग ट्रीज. ओके, कटिंग ट्रीज फॉर लंबर. ओके, डन. त्यानंतर सर्वात महत्वाचं, इन्कम टॅक्स नावाचा जो आपला फोल्डर आहे, ओके, महावितरण बॅच मध्ये सेक्शन संपल्यानंतर तिथं जा. तिथं गेल्यानंतर एक फोल्डर आहे, ओके, त्या फोल्डरचं किंवा त्या लेक्चरचं नाव आहे डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम. हा जो लेक्चर आहे, हा पूर्ण लेक्चर डेडिकेटेड आहे फुल्ली सेक्शन 80 वर. सेक्शन 80 वर डेडिकेटेड आहे. ओके, हा सेक्शन 80 वर डेडिकेटेड आहे. ओके, आता ह्या लेक्चर मी का तुम्हाला सांगायलो, तसं तर नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडच्या मुलांना वगैरे मी सहसा सांगतच नाही, बट बेसिकली, अरे यार हे का घेत नाही, जस्ट 1 सेकंड. बट नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडच्या मुलांना सहसा मी ते लेक्चर रेफर करत नाही. बट तुम्हाला का रेफर करायलो मी, कारण तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचं मला असं वाटतं की स्टडी झालेली आहे. ओके, अँड 25 पैकी काही जर क्वेश्चन्स टफ आले, 5 क्वेश्चन्स तर टफ येणार आहेत, आणि जर ते क्वेश्चन इन्कम टॅक्स मधून आले तर मग तिथं आपला कार्यक्रम होऊ नये. त्याच्यासाठी मी सेक्शन 80चा तो प्रॉपर तुम्हाला PDF अभ्यास करायला सांगत आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही वापस अभ्यास कराल, ओके, तर ह्याच्यामधले काही सेक्शन्स आहेत ते नोट डाऊन करा. ज्यांनी बॅच घेतले नाहीयेत, तुमच्या पर्टिक्युलर सरांच्या बॅच मध्ये चेक करा, असतील काही ना काही. याच्यामध्ये एक सेक्शन आहे, सेक्शन 80 EEB. ओके, तर याच्यावर हा जो पर्टिक्युलर सेक्शन आहे तो तुम्हाला इलेक्ट्रॉनिक, कारण हा तर ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे ना, सोलार एनर्जी, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स वगैरे, राईट. तर तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल वर जर तुमचं लोन असेल अप टू ₹1,50,000 पर्यंतचा, तर त्याबद्दलच्या इंटरेस्टशी रिलेटेड आहे, की त्या तेवढं जर इंटरेस्ट वगैरे असेल किंवा त्यापर्यंतचं लोन असेल तर ते माफ वगैरे केल्या जाईल, एक्झाम केला जाईल, डिडक्शन केल्या जाईल, असं ते सेक्शन 80 EEB सांगतं. ओके, त्याच्यानंतर जे ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत, ओके, त्याच्यावरच क्वेश्चन्स मोस्ट प्रोबेबली येऊ शकतात. जसं की इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, हा खूप सारे असं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करणारे म्हणतात की EV सेगमेंट इज अ नेक्स्ट बिग थिंग असं म्हणत असतात. ओके, त्यामुळं. त्याच्यानंतर सेक्शन 80 GGB, हा मी त्यावेळेस सुद्धा दिलो होतो जेव्हा चालू होतं की बाबा लोकसभेचे इलेक्शन्स वगैरे चालू आहेत, मे बी येऊ शकतं. सो तेव्हा नाही आला, आता विधानसभेचे चालू आहेत तर आता येऊ शकतं, की जर एका कंपनीनं, ओके, एका पॉलिटिकल पार्टीला जर डोनेशन दिलं, काही पैसे दिले, तर ते टॅक्स फ्री, कंपनीज कंट्रीब्युशन. ओके, त्यानंतर 80 GGC, एका पर्सन पार्टीला जर दिलं तर ते 80 GGC मध्ये. ओके, डन. त्याच्यानंतर सर्वात जास्त वेळेस एक्झामला विचारण्यात आलेलं 80C, 80C रुपये 1.5 लाख पर्यंतची जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर केलात, टुवर्ड्स इन्शुरन्स पेड केलात, LIC मध्ये वगैरे भरलात,
इक्विटी मध्ये जर हे केलं किंवा प्रोव्हिडंट फंड पीपीएफ मध्ये जर टाकलं, प्रोव्हिडंट फंड वगैरे मध्ये, ओके, पेमेंट टुवर्ड्स ऑल दॅट थिंग्स, ओके, तर 1.5 लाख पर्यंत तुम्हाला एक्झम फ्रॉम टॅक्स करण्यात येते. ओके, डन. त्याच्यानंतर 80CCC, इट्स ऑल अबाउट पेन्शन फंड. 80CCC इज ऑल अबाउट पेन्शन फंड. ओके, ग्रेट. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक ह्याच्याशी रिलेटेड आहे, जे थोडंसं किचकट आहे. ओके, सहसा त्याला हातच लावू नका. मिळाला टाइम तर एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्या. तो पूर्णपणे आहे क्लबिंग ऑफ इन्कम्स. ओके, फक्त त्याचे सेक्शन्स ठेवायचे 60 ते 65. क्लबिंग ऑफ इन्कम 60 ते 65. क्लबिंग ऑफ इन्कम 60 ते 65. ओके, सेक्शन 60 ते सेक्शन 65 मध्ये क्लबिंग ऑफ इन्कम बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. ओके, डन. चलो, त्याच्यानंतर थोडस किचकट आहे. आता क्लबिंग ऑफ इन्कम म्हणजेच काय, हजबंड टॅक्स वगैरे पेअर आहे, वाईफचं पण सर्टन इन्कम आहे, सर्टन पोर्शन ऑफ इन्कम आहे. वाईफ ऍक्टच्या भाषेत स्पाऊस हा शब्द तिथे विचारण्यात आलेला आहे. तर स्पाऊसचं जर इन्कम हजबंडच्याच इन्कम मध्ये क्लब करून दोघांचा एकत्रित टॅक्स पेड करायचा असेल तर मग त्याचे काय प्रोव्हिजन्स आहेत, काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, या प्रॉपर चॅप्टर मध्ये आपण डिस्कस केला. मायनर चाइल्ड 1500 रुपयापर्यंत त्यांना ऑफ केलेला आहे. ऑलराईट, असे लगेच गोष्टी माइंड मध्ये रिकॉल व्हायला पाहिजे तुम्हाला. डन, ग्रेट. आता याच्यामध्ये त्या इन्कम टॅक्सच्या फोल्डरमध्ये आणखी एक टॉपिक आहे, व्हिडिओ लेक्चर आहे प्रॉपर. त्या लेक्चरचं नाव आहे प्रोव्हिजन्स concerning advance tax and TDS. Provisions concerning advance tax and TDS. राईट. हा, आता मला सांगा की सपोज मी एक भारताचा नागरिक आहे, माझं जर उत्पन्न, ओके, माझं जर इन्कम 30 लाखांपेक्षा जास्त आहे तर मला किती टक्के टॅक्स पेड करावं लागतं, तुम्ही सांगायचं. 30 लाख पेक्षा जास्त माझं उत्पन्न आहे तर किती रुपये मला टॅक्स पेड करावं लागतं. 30 lakhs पेक्षा जास्त आहे, 5% काय? 5% टॅक्स राहिला तर भारतातले सर्व लोक दुबईला वगैरे जात नव्हते, इथंच राहत होते. ओके, 30%. ओके, टॅक्स स्लॅब्स बघितला नाही तुम्ही, अपडेट वगैरे झालेले? बघा, गुगलवर गेले तर तुम्हाला सगळंच मिळून जाते. क्लिअर कट सांगलेलं आहे की 15 लाख पेक्षा, हा लेटेस्ट वाला आहे. ओके, 15 लाख पेक्षा जर तुमचं उत्पन्न भारतात जास्त असेल तर तुम्हाला किती पर्सेंट टॅक्स पेड करावं लागतं? 30% टॅक्स तुम्हाला पेड करावं लागतं. ओके, किती पर्सेंट टॅक्स पेड करावं लागतं? 30%. इमॅजिन करा की माझं उत्पन्न आहे 30 लाख. ओके, 30 लाख, तर नेट टॅक्सेबल अमाऊंट मला किती रुपये पेड करावं लागणार? 30 लाख वर 30% किती रुपये येईल? 30 लाख वर 30%. सर, हा जो 30 लाख आहे ना, ह्या 30 लाख वर 30% ऑन अँड अराउंड येईल. 3 त्रिक 9 जर म्हणला तर किती लाख रुपये येईल? 9 लाख रुपीज. किती लाख येईल?
9 लाख रुपीज, राईट. प्लस याच्यावर ऍडव्हान्स टॅक्स तुम्हाला पेड करावं लागतं 4%. ते 4% बद्दल इथे मी डिस्कशन करायला, त्याला म्हणतात हेल्थ अँड एज्युकेशन सेस. मॅक्सिमम जण त्याला हेल्थ अँड एज्युकेशन म्हणत नाहीत, फक्त सेस म्हणतात, राईट. हेल्थ अँड एज्युकेशन सेस एक्स्ट्रा 30% तर द्यायलाच तुम्ही, प्लस त्याच्यावर किती टक्के, 4%. ओके, तर आता हे जे 4% आहे हे 2004 मध्ये सुरुवातीला जेव्हा सेस लागू करण्यात आलं होतं ते 2% होतं, राईट. त्याच्यानंतर 2007 मध्ये वापस 1%नं वाढलं, 3% करण्यात आलं, राईट. हे 2% कशासाठी होतं, हे 2% होतं प्रायमरी एज्युकेशन, हे 2% होतं प्रायमरी एज्युकेशनसाठी, सुरुवातीला प्राथमिक शिक्षासाठी, देशातील म्हणजे शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी. ओके, त्यानंतर एक्स्ट्रा 1% आलं सेकंडरी एज्युकेशन साठी. ओके, वापस 2019 मध्ये ह्याच्यामध्ये 1% ऍड करण्यात आलं हेल्थ केअर साठी, हेल्थ केअर. ओके, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 34% टॅक्सवर आणखी टॅक्स तुम्हाला लागेल, ओव्हरऑल टॅक्सवर आणखी 4% तुम्हाला पेड करावं लागेल, फक्त लक्षात असायला पाहिजे. ओके, डन. क्लिअर इथपर्यंत, काही प्रॉब्लेम नाही. हेल्थ अँड एज्युकेशन सेस म्हणलं की लक्षात आलं पाहिजे. टोटल 4% आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर झाले असेल सर्व गोष्टी. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्वात इम्पॉर्टंट आणखी एक त्याच्याशी रिलेटेड लेक्चर, त्या पर्टिक्युलर फोल्डरशी रिलेटेड, प्रोव्हिजन्स फॉर फायलिंग ऑफ रिटर्न, आयटी रिटर्न भरत असतानाचे प्रोव्हिजन्स. याच्यामधल्या 2 रिटर्नवर मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यातलं पहिलं आहे ITR 03, जो की मोस्ट ऑफ टाइम इंडिव्हिज्युअल्स मार्फत कन्सिडर केला जातं, भरण्यात येतं. नेक्स्ट आहे ITR 4 सुगम 50 lakhs पर्यंत. लक्षात असलं पाहिजे तुमचं तुम्हाला की ITR 1, 2 तसं 3, 4 भरपूर आहे, बट 3 आणि 4 लक्षात ठेवायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही 3, 4 वाचताल, मला गॅरंटीड आहे तुम्ही 1, 2 तिथं वाचूनच येतात. ओके, इथंपर्यंत क्लिअर झालं, डन. आता नीट लक्षात घ्या. ओके, हा झाला या पर्टिक्युलर पार्टचा रिटर्न टॉपिक. आता हा PDF जो आहे तो तुम्हाला आपली जी बॅच आहे ते बॅच मध्ये कंटेंट फोल्डर मध्ये जेव्हा तुम्ही जाता, कंटेंट फोल्डर मध्ये गेल्यानंतर सर्वात पहिलं फोल्डर तुम्हाला तिथे दिसेल क्विक रिव्हिजन सेशन. टेस्ट सिरीज बद्दल बोलत नाहीये मी, महावितरणच्या बॅच बद्दल बोलत आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला ह्या फोल्डर मध्ये या क्लासचा PDF मिळून जाईल. लेक्चर संपल्यावर लगेच, आणखी लेक्चर अर्धा 1 तास टाइम आहे. ओके, डन. आणि तुमच्यापैकी काही जण असे आहेत की ज्यांनी बॅच घेतलेली नाहीत. बॅचची प्राइस 1500 सुरुवातीला होती, काल परवापर्यंत 700 होती, आणि एक्झाम 8 दिवस असताना 700 रुपये पेड करून नवीन बॅच घेणं कोणाच्याच ह्याचं नसतं. ओके, मी सुद्धा राहिलं तर येत नसतं, बट ह्या सर्व गोष्टीवर मात करून आपण ती प्राइस कमी करून फक्त 300 रुपीज ठेवलेली आहे. हे सर्व नोट्स तुम्हाला तिथे मिळतील. मी फोर्स करत नाहीये तुम्हाला घ्या म्हणून, इफ इन केस गरज असेल तरच घ्या, अदरवाईज नको. ओके, ऍट द एंड तुम्हाला माहिती तर गुगल वरून पण मिळते, राईट. जे मी रेड कलरनं पॉईंट सांगितलेलं आहे ते गुगलला पण तुम्हाला मिळते. ओके, बट त्यातल्या त्यात जर MCQ पाहिजे असते तर कुठं ना कुठं प्रिफर करू शकता, घेऊ शकता. ओके, कारण माझं ऍप्लिकेशन येते गुगल पे बिलिंग पॉलिसीच्या अंडरमध्ये, आणि त्या पॉलिसीनुसार 22% ते 28% अमाऊंट टॅक्स मध्ये जातं. ओके, म्हणजे 308 जर तुम्ही पेड केला तर ते 22% तिकडेच गेलं. त्याच्यानंतर राहिलेले 160-170 रुपये माझ्याकडे येतील, ते सुद्धा
माहितीच आहे. ओके, डन. या फोल्डर मध्ये मिळतील. आता त्याच्यानंतर लेटेस्ट टॉपिक्स जे की स्टुडंट्स डिमांड करत होते ते म्हणजे सर्वात पहिला टॉपिक की आपल्या ऍक्ट अँड लॉज मध्ये जेवढी ऍक्ट अँड लॉज आपण डिस्कशन केलं, ओके, तर त्या ऍक्ट अँड लॉज मध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट आपण डिस्कस केलं नव्हतं. राईट, की हे मिनिमम वेजेस ऍक्ट का आहे काय नाही. तर या मिनिमम वेजेस ऍक्ट बद्दल थोडक्यात माहिती मी तिथे टाकलेलं आहे, व्यवस्थित एक वेळेस वाचून घ्यायचं. मिनिमम वेजेस ऍक्ट ऍक्ट तर आहेच, बट कॉस्ट अकाउंट मध्ये याचं रेफरन्स मल्टिपल ठिकाणीच आहे. पहिलं प्रिफरन्स देणार त्यांनी ऍक्ट अँड लॉज मध्ये इन्कम टॅक्स ऍक्ट, जीएसटी ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट. नंतर जर कुठे वेळ मिळाला तर मिनिमम वेजेस ऍक्टला देणार, बट रिस्क लेने का नाहीये, म्हणून हे मिनिमम वेजेस ऍक्ट जो आहे याचे नोट्स 2 पेज मध्ये कव्हर झालेले आहेत. एमसीक्यूज आणि नोट्स 2 पेज मध्ये कव्हर झालेले आहेत आणि जवळपास 10 ते 12 एमसीक्यूजशी रिलेटेड तुम्हाला मिळून जातील. 15 मिनिटात मिनिमम वेजेस ऍक्ट तुमचं वाचणं होऊन जातं. महावितरण बॅच मध्ये पीडीएफ देऊन टाकेल. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातला सर्वात मोठा संभ्रम की सर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीजवर प्रश्न येतील का. ओके, तर यस, डेफिनेटली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर प्रश्न येतील, बट जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विचार करता तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही बीसीए ला पण आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं वाईट सब्जेक्ट, राईट. त्यातल्या त्यात आपल्याला प्रिफरन्स कशाला द्यायचा आहे, आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग किंवा टॅलीशी रिलेटेड प्रश्नांना. ओके, कम्प्युटर इन अकाउंटिंग काय असते, कम्प्युटर इन अकाउंटिंगचा वापर काय करण्यात होतो, फीचर्स काय असतात, काही नाही. क्विक रिव्हिजन करायचं असेल तर सरळ सरळ 12वी कॉमर्सच्या पुस्तकात शेवटचं चॅप्टर, सेकंड लास्ट चॅप्टर आहे कम्प्युटर इन अकाउंटिंग, ते वाचायचं आहे. नसेल तर तुम्हाला मी त्याच्याशी रिलेटेड नोट्स देऊन टाकतो, कम्प्युटर इन अकाउंटिंग. आता याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत, कम्प्युटर इन अकाउंटिंग म्हणजेच काय, ओके, ऍडव्हान्टेजेस ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग ह्याच्यावर फोकस करायचा. ओके, त्यानंतर टाइप्स ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर, सिंगल एंट्री सिस्टम्स, डबल एंट्री सिस्टम, कस्टम सॉफ्टवेअर, ऑफ द शेल्फ सॉफ्टवेअर, त्यानंतर फीचर्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग, त्यानंतर टॅली सॉफ्टवेअर. हे असे टॅली सॉफ्टवेअरवर प्रश्न विचारायचा. आणि जिथंपर्यंत मला माहित आहे तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर एखादा एक क्वेश्चन येईल, शॉर्टकी वगैरे विचारून टाकेल. हे बघा, हे शॉर्टकीज आहेत. बॅच घ्या ना घ्या, पण ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे 12वीला सुद्धा आहेत, राईट. 12वीच्या पुस्तकात सुद्धा शॉर्टकीजवर एक चार्ट आहे, सो हे त्याच्यामध्ये येऊ शकतात. ओके, बेसिक स्टेप्स इन टॅली हे झालं. आता जेव्हा डिस्कशन येते की सर, आणि ह्याचे एमसीक्यू सुद्धा मी याच्यामध्ये टाकून टाकलं, म्हणजे कम्प्युटर इन अकाउंटिंग आणि टॅली सॉफ्टवेअरवर कशा प्रकारचे एमसीक्यू येऊ शकतात ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. ओके, डन. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जेव्हा डिस्कशन येईल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज मध्ये काही अशा प्रकारचे क्वेश्चन्स किंवा काही अशा प्रकारची माहिती तिथे येते. कम्प्युटर बेसिक, सॉफ्टवेअर टाइप्स, नेटवर्क अँड इंटरनेट. सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते कोणते असतात तर ते इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, स्टोरेज डिव्हाइसेस, राईट. सॉफ्टवेअर टाइप जर असेल सिस्टम सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, तर हे दोन्हीचे पण मी नोट्स तुम्हाला दिलो. 1 मार्काचीच गोष्ट आहे, रिस्क घ्या, अर्धा 1 घंटा वाचून घ्या, विषय संपून टाका. ओके, डन. थँक्यू सो मच पब्लिक. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. लेक्चर संपल्यानंतर ह्याचा पीडीएफ मिळेल. व्यवस्थित सर्व गोष्टी समजून घ्या, अभ्यास करा. उद्या किंवा परवा आपण 12वीवर फुल लेंथ मॅरेथॉन घेऊयात आणि मग बाकी गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. ओके, चलो. काही बेसिक क्वेश्चन असतील तर विचारा, अदरवाइज मी सेशन जो आहे तो एंड करायलो. बाकी गोष्टीचा आपण डिस्कशन करूयात. ओके.